आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा पुन्हा स्वागत आहे. अगदी आपण सर्वजण या सेशनला हजर आहात. आपण सर्वजण या एनर्जीनी या ब्रह्मांडाने निवडलेले लोक आहोत यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप खूप कृतज्ञ आहे मी या ब्रह्मांडाची आपल्या सगळ्यांच्या वतीने की त्यांनी आपल्याला निवडलं. आत्मा नमस्ते. आपण सेशनला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांचं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये स्वागत आहे आणि नक्कीच मी विश्वास देते आजच्या सेशन मध्ये आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एका नव्या शब्दांमध्ये जोडायला मिळेल. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी बद्दल आपल्याला एका नव्या शब्दांमध्ये पुन्हा एकदा या एनर्जीची आपण ओळख करून घेणार आहे आणि आजचा विषय आहे नशीब बदलवणारी ऊर्जा. हो, खरंच आहे. हे तुम्हाला सांगताना मनापासून आनंदही होत आहे आणि पूर्ण विश्वासाने सांगते आहे की नशीब बदलवणारी ऊर्जा हा जो आजच्या सेशनचा आपण विषय घेतलेला आहे, हा विषय घेत असताना खरोखर माहिती होतं अनेक जण विचारतील असं कसं होऊ शकते, असं काही असते का? पण हो, तेवढा विश्वास स्वतःमध्ये असायला हवा आणि तो अनुभव, तो विश्वास स्वतः घेतला आहे आणि माझ्यासोबत अनेकांना आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिला आहे. अगोदर आम्ही वेगळं होतो आणि आता जे आहे ना आम्ही ते खूप वेगळं आहोत. हा जो विश्वास आहे, हे जे बदललेले नशीब आहेत, तर हा विश्वास आपल्याला दिला आहे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि म्हणूनच याच विश्वासाने याच श्रद्धेने या ब्रह्मांडाचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद 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 आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या शब्दामध्ये एवढी एनर्जी आहे, एवढी पॉवर आहे, एवढा विश्वास आहे की फक्त जेव्हा मी असं म्हणत असते ना ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, तेव्हाच मला ती एनर्जी पूर्णपणे जाणवत असते. या शब्दामध्ये खूप ऊर्जा आहे साठलेली. जेव्हा आपण जर या ब्रह्मांडासोबत कनेक्ट होऊ, आपल्याच हायर सेल्फ सोबत आपण कनेक्ट होऊ, तेव्हा ती ऊर्जा आपल्यामधली केवढी मोठी असेल हे आज आपल्याला अनुभवायचं आहे, शिकायचं आहे आणि पुढे मेडिटेशन करायचं आहे. आजचं सेशन असं जाणार आहे पुढे की माहिती ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी बद्दल, यानंतर ऊर्जेचा उपयोग आपलं नशीब बदलण्यासाठी कशा प्रकारे होऊ शकतो हे एक्सपिरियन्स शेअरिंग आणि यानंतर होणार ते असेल मेडिटेशन आणि यामध्ये कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊया. ज्यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत मी विनंती करेल की आपण मध्ये न बोलता किंवा मध्येच न विचारता आपण आवर्जून सेशनच्या शेवटी प्रश्नांना उत्तर देऊया. फार इमर्जन्सी प्रश्न आला मध्ये तर थोडा तुमचा हँड करा. खाली ऑप्शन असते हँड करता, ते करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी ही ऊर्जा कुठे आहे, कसं बरं नशीब बदलू शकते? तर बघा, आता आजच्या सेशनला असलेले अनेक जण कदाचित रेखी या ऊर्जेबद्दल यांना अनेक जणांना माहिती आहे, कुठेतरी कनेक्ट झाला आहे, कोणाचं सेशन झालेलं आहे, कोणी एनर्जी सोबत कनेक्ट आहे. अर्ध्या लोकांना ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे माहिती आहे. आजचा जो विषय आहे तो आहे नशीब बदलवणारी ऊर्जा. तर मी नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या ऊर्जेसोबत ओळख तुम्हाला करून देणारच, परंतु मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल किंवा युट्यूबवर जे सर्व सन्माननीय सदस्य सेशन बघत आहेत, हे सेशन ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, रेखीमुळे रागावर नियंत्रण, मानसिक, शारीरिक
आर्थिक या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे बदल घडवून आणू शकतो हे सेशन तुम्ही आवर्जून ऐका. रेकी म्हणजे काय नाही किंवा रेकीबद्दलचे गैरसमज काय आहेत हे सर्व सेशन झालेले आहेत. आपण प्रत्येक रविवारी एका वेगळ्या विषयासह सेशन घेत असतो. म्हणून फक्त ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय या विषयावर आपण शॉर्ट मध्ये घेतो. मात्र हा जो विषय आहे हा परिपूर्णपणे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. हा जो व्हिडिओ आपण बघणार या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये त्या व्हिडिओच्या सर्व लिंक आपल्याला दिलेल्या असतील. तर आवर्जून तुम्ही सर्वजण आणि आता सेशनला असलेले सर्व सन्माननीय सदस्य तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी अगदी पूर्णपणे ऐकायला मिळेल. आजच्या सेशन मध्ये आपण थोडासा भाग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत म्हणजे काय या विषयावर घेणार आहे. तर बघा, सर्वांचे व्हिडिओ सुरू असायला हवेत, कारण आपण जर म्हटलं आहे की नशीब बदलवणारी ऊर्जा तर आपला होऊ शकते ना. आताच आपलं नशीब बदलल्यावर आलेलं आहे, काय सांगता येतं हो ना. माणसाचा विचार जेवढा मोठा असेल, जेवढा योग्य असेल, त्या त्या ठिकाणी त्या त्या जागेवर तेवढी त्याला ऊर्जा मिळणार. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करते की आपले व्हिडिओ सुरू असावे. मला तुम्ही सगळेजण दिसले की एनर्जी येते. तुम्ही सगळेजण म्हणजे पॉवर आहात. आणि मग माझं सेशन खूप छान होते. कारण तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगते, मनापासून सांगते, कुठेही नोट्स नसतात किंवा कुठेही असं ठरलेलं आहे बाबा अशा प्रकारे नाही जात सेशन. सेशन वाहवत जात असतं. तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न करता किंवा तुमचे मेसेज असतात त्याप्रमाणे सेशन जात असतं. कोणाला मध्ये काही प्रश्न आला, काही असेल तर आवर्जून मला खाली मेसेज टाका. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ब्रह्मांड कसं म्हटलंय मी? ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे काय? कशापासून बनलं आहे हे ब्रह्मांड? पंचतत्वाचं. आकाश, अग्नी. आज वेगळ्या तत्वापासून सुरुवात केली आहे मी बघा. आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी या 5 तत्वांपासून बनलेलं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडामध्ये जे पंचतत्व आहेत तेच पंचतत्व या आपल्या शरीरामध्ये आहेत. त्याच पंचतत्वापासून बनलेलं हे शरीर. म्हणजेच सांगा, कुठेतरी आपण या सोर्स पासून वेगळे आहोत का? नाही. आणि हा सोर्स येथे आहे त्यापेक्षा दुसऱ्या कुठेतरी वेगळा आहे का? तर ते सुद्धा नाही. संपूर्ण विश्वामध्ये असलेली ऊर्जा किंवा ब्रह्मांड एकच आहे. मग हेच ब्रह्मांड कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. मग आपल्या आतमध्ये जर ब्रह्मांड आहे तर आपण एवढं मोठं का नाही? हा पण प्रश्न आला. हो, एवढ्या सूक्ष्म स्तरापर्यंत जाऊन आपल्याला शिकावं लागणार आहे छोट्या छोट्या गोष्टी. तेव्हा आपण या एनर्जी सोबत अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ की मी म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय. ब्रह्मांड केवढं आहे? मोठं आहे. विश्व म्हणजे काय? विशाल आहे. ब्रह्मांड आहे विशाल. आणि आपण काय आहे? आपण कोट्यवधी लोक आहेत. या जगामध्ये कोट्यवधी अशी लोकसंख्या आहे. जीव आहेत. किती जीव आहेत जी आपण मोजू पण नाही शकत. मग आपण मानव म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि प्रत्येक सजीवामध्ये हे पंचतत्व आहेत. आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत. आपल्याकडे एक बुद्धी आहे. या बुद्धीचा वापर सद्सद विवेक बुद्धी कशी वापरावी हे आपल्याला ज्ञात आहे. आणि आपल्याला मिळालेलं ते एक वरदान आहे मानवाला. ब्रह्मांड आहे विश्वस्वरूप म्हणजे मोठं आहे. आणि आपण काय आहे? तर या ब्रह्मांडाचा एक सूक्ष्म अंश आहे. मग
म्हणून वर जे आहे या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्याकडे आहे, तेच पंचतत्व माझ्याजवळ आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अग्नी आहे, वायू आहे, जलतत्व आहे, आकाश तत्व आहे आणि पृथ्वी तत्व सुद्धा आहे. मग या ऊर्जेसोबत ओळख करून घेतल्याने होणार काय? तर माझीच माझ्या विश्वस्वरूपासोबत ओळख होणार असं म्हणूया आपण. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी वेगळ्या शब्दात सांगत आहे आणि म्हणून काही लोकांना कन्फ्युज सुद्धा होणार. हो ना, एकच सेशन पुन्हा पुन्हा नाही घेत. आपल्याला बघायचं आहे की या ब्रह्मांडामध्ये असलेली जी ऊर्जा आहे या ऊर्जेसोबत मी या अगोदरच कनेक्ट आहे, जुडलेली आहे. मी तुम्हाला काही नव्याने नवी गोष्ट नाही शिकवत आहे. हे तेवढंच सत्य आहे. मी जे काही तुम्हाला आज सांगत आहे हे तुम्ही वर्षानुवर्षापासून किंवा जन्मापासून करत आहात. एक मानवांच्या जन्मापासून सृष्टीपासून ही ऊर्जा उपलब्ध आहे आणि सृष्टीच्या निर्माणापासून आपण या गोष्टीचा वापर करत आहे. म्हणूनच मी काही नवं नाही सांगणार आहे तुम्हाला. जे काही आहे ना हे या विश्वामध्ये आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगणार आहे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. कारण माझ्यापेक्षा सर्व साधू संत महात्मे खूप मोठे होऊन गेलेले आहेत. त्यांनी या ऊर्जांचा वापर केला आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला एवढंच सांगितलं होतं की माणसातला माणूस शोधा, देव माणसातच आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय. कधीच कुठल्याच महात्म्यांनी आपल्याला वेगळी शिकवण दिलेली नाही. मग ही ऊर्जा आहे कुठं? मग हे आपल्यामध्ये असलेलं देवत्व म्हणजे काय? आणि खरोखर या ऊर्जेचा आपण या अगोदर वापर केला आहे का? तर बघा, आपल्यापैकी असं कोणाला वाटते की मी या ऊर्जेचा या अगोदर उपयोग केलेला आहे? असं कोणाकोणाला वाटते? मी टाईप करा बरं. या ऊर्जेचा मी या अगोदर वापर केलेला आहे असं कोणाला वाटते? ओके, खूप छान. जर या ऊर्जेचा मी वापर केलेला आहे तर ही ऊर्जा मी कशा प्रकारे वापरली? शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, नातेसंबंध प्रत्येक गोष्टीकरिता आपण ही एनर्जी वापरली आहे आतापर्यंत. प्रत्येक गोष्टीकरिता. तुम्ही रेकी शिकलेले असा किंवा नसा. कारण या ब्रह्मांडासोबत तुमची असलेली जी कनेक्टिव्हिटी आहे ती सुरूच आहे ना. आणि हे सत्यच आहे. हे नाकारण्याची क्षमताच कोणामध्ये नाही आहे आणि हे कोणी नाकारूच शकत नाही. कारण कारण का नाही नाकारू शकत? बघा, सर्व अणु आणि रेणूंनी बनलेलं हे विश्व आहे. या विश्वामध्ये आपण आहोत आणि या विश्वामध्ये असलेली वैश्विक ऊर्जा आपण वापरत आहोत. कुठं खरचटलं, कुठं दुखलं की आपण काय करतो? तर आपण या ऊर्जेचा वापर करतो. आपण कान दुखला, कानाला हात लावतो. डोकं दुखलं, डोक्याला हात लावतो. पोट दुखलं तर असं झालं का एखाद्याचं पोट दुखत आहे आणि तो डोक्याला हात लावून चाललाय, असं कधी होते? नाही. जर पोट दुखलं तर पोटालाच हात लावला जाते. हो ना? पोटाचं दुखणं अनेक वेळा जिभेने निर्माण केलेलं असतं, पण तरीही आपण तोंडाला हात नाही लावत. जास्त खाल्ल्यामुळे होतं ना? जास्त खाल्ल्यामुळे कधी-कधी पोट दुखतं, पण तरीही आपण हात पोटालाच लावतो. कारणाला लावतो का? नाही. खरं तर कारणापर्यंत पोहोचलो तर वेदना कमी होतात. त्यावर उपाय मिळतो.
पण कारण न शोधता आपण वेदनेवर हात ठेवत असतो. तर याचं कारणच असं असतं की हो, आपण त्या वेदना आपल्या मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या वेदना मिटवण्यासाठी आपण त्या जागेवर स्पर्श करत असतो. असं केलं आहे. मग हे स्पर्श करणं याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते, आपले हाताला असतात सूक्ष्म मायनर चक्र. तुम्हाला माहिती आहे ना, की 7 चक्रांनी संपूर्ण शरीर तयार झालेलं आहे. 7 चक्र. हो, सगळ्यांना माहिती आहे. कारण आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये 7 चक्रांचा अभ्यास आहे. काही ठिकाणी 11 चक्रांचा अभ्यास आहे. काही शास्त्रांमध्ये 114 ते 121 चक्रांचा अभ्यास आहे. मग आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत जुळत असताना 7 चक्रांचा अभ्यास करत असतो. कारण या 7 चक्रांपासूनच गेलेले सर्व सूक्ष्म चक्रांपर्यंतचे जे आपल्या नाड्या आहेत, जे सूक्ष्म पॉइंट आहेत, तिथपर्यंत या 7 चक्रांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा दिली, तर संपूर्ण शरीराचं ऊर्जन होतं. म्हणजे एनर्जी संपूर्ण शरीराला पुरवली जाते. नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करायची असेल, क्लीनिंग करायची असेल, तर याच 7 चक्रांचं पुरेपूर क्लीनिंग केलं, तर सर्व नकारात्मक ऊर्जा आपण क्लीन सुद्धा करू शकतो, असा याचा अर्थ. बघा, मग आपण जे हात ठेवतो असा, असा, तर आपण हे जे सूक्ष्म चक्र असतात आपल्या हातामधील, या चक्रांमार्फत त्या जागेला ऊर्जा पुरवत असतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर सुद्धा आपण आपल्या हस्तस्पर्शाने किंवा हाताने एनर्जी देणार असतो. आपण काय करतो, तर त्या जागेवरचं आपलं आभामंडळ सहजतेने क्लीन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे कसं करतो आपण? हे आपण नकळतपणे करतो. हे कुठं शिकलो आहे आपण? आपले सोल शिकून आले असतील. जन्मांतरीमध्ये कधीतरी आपण शिकलो असेल किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या सगळ्या आठवणी असतील, म्हणून तर आपल्याला येते. मग मला एकच सांगा, म्हणून येते तर कल्पनाताईला येते, अनघाताईला येते आणि बाकीच्यांना नाही येत असा हात ठेवता, असं होते का? नाही. प्रत्येक जण ठेवलाय. प्रत्येकाने वेदनेवरच हात ठेवलाय. जेव्हा वेदना होतात. याचा अर्थ असा, की हे आपल्याला जन्मजातच उपजत आहे. ऊर्जा. ऊर्जेसोबत आपण जन्मतःच कनेक्ट आहे. आपल्याला या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा होता. मोठ्या प्रमाणात. पण आपण काय केलं? काय केलं? जसा जन्म झाला ना, तेव्हा आपण पुरेपूर ऊर्जायुक्त होतो. ऊर्जायुक्त होतोच. आपल्याला या संपूर्ण ऊर्जेचं ज्ञान होतं किंवा आपल्यामध्ये क्षमता होती स्वतःला दुरुस्त करण्याची. जेव्हा आपण अशा प्रकारे हात ठेवतो, तेव्हा आपण या सूक्ष्म चक्रांद्वारे आपल्या त्या भागाला ऊर्जित करत असतो किंवा क्लीनिंग करत असतो. म्हणजे ती जागा आपण क्लीन करत असतो आणि त्याला एनर्जी देत असतो. म्हणजे स्वच्छ करत असतो किंवा आणि ऊर्जित करत असतो. रेकीमध्ये 2 नियम आहेत. काय? कुठेही बिघाड आहे शरीराच्या कुठल्याही भागामध्ये बिघाड आहे असं म्हणूया. म्हणजे कुठेतरी आजार आहे, वेदना आहेत, नातेसंबंधामध्ये कुठेतरी बिघाड आहे. बिघाडच म्हणूया आपण. हं. म्हणजे कुठेतरी नातेसंबंधामध्ये दुरावा आहे. मग ते कुठलंही नातं असू दे. आर्थिक प्रश्न आहे. किंवा आपण म्हणूया तुमची कुठलीही समस्या असू दे. त्या समस्येकरिता 2 टेक्निक्स आहेत ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेमध्ये. काय? तर ते जे काही प्रश्न निर्माण झालेला आहे, तो प्रश्न निर्माण होण्यामागे काय कारण आहे? जे काही कारण आहे, त्यामुळे निर्माण झालेली किंवा तो जो काही XYZ प्रश्न आहे, त्या प्रश्नासंदर्भात, त्या प्रश्नामुळे निर्माण झालेली किंवा त्या प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये, यासाठी निर्माण असलेली किंवा असलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करणे. 2 तत्वांवर काम करतात. नष्ट करणे आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी नष्ट केल्यानंतर तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे. म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.
या दोन तत्वांवर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी किंवा या जगातील कुठलीही ऊर्जा कार्य करत असते. हे दोन तत्व यामधील अत्यंत महत्वाचे असतात. दोन क्रिया महत्वाच्या असतात. आता मी म्हणते आहे रेकी 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 ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी खूप वेळा बोलली आहे, पण बरेच जण कन्फ्युज आहेत की मॅडम मग आम्ही अमुक अमुक काही शिकलो आहे ते आणि हे सेम आहे का? हो, ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये असलेली एकच आहे. फक्त आपण या ऊर्जेला वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. या जगात तुम्ही कुठेही जा, H2O H2Oच आहे. ते पाण्याचा जो काही सिद्धांत आहे तो एकच आहे. पाणी निर्माण होतं ते निर्माण होतं, ते कसं होतं ते तसंच होतं. असे हजारो गोष्टी आहेत ज्या जशा आहेत तशाच आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही जा त्यामध्ये बदल होणार नाही. सेम या ब्रह्मांडाची ऊर्जा या जगाच्या पाठीवर एकच आहे. कोठेही यामध्ये बदल होणार नाही. का बरं? येथे मी जो प्राणा घेत आहे, मी जी प्राणशक्ती घेत आहे, मी जी ऊर्जा घेत आहे, ज्या ऊर्जेवर मी आता जिवंत आहे, हीच ऊर्जा आता संपूर्ण देशामधून सर्वजण आपण बसलेले आहात. हीच ऊर्जा आपण घेत आहात. हीच ऊर्जा घेत आहो ना आपण. दुसरी ऊर्जा आहे का? नाही. प्रत्येक जण तोच प्राणा घेत आहे, तीच प्राणशक्ती घेत आहे, तोच ऑक्सिजन तुमच्या आतमध्ये आहे. हो ना? आणि तो ऑक्सिजन सुरू आहे, हार्ट चक्रामध्ये सुरू आहे, सुरू आहे, सुरू आहे. येणं, जाणं, शुद्धीकरण सगळ्या गोष्टी. म्हणून आपण सगळेजण आज रोजी जिवंतपणे हे सेशन बघत आहोत. की नाही? असंच आहे ना? म्हणूनच आपण जिवंत आहोत आणि याच प्राणाच्या, याच प्राणशक्तीच्या भरवशावर आपण आता जिवंत आहोत आणि हेच तेवढं सत्य आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की या ब्रह्मांडामध्ये असलेली ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा, ही प्राणशक्ती, हा प्राणा जो आहे, हा प्राणा संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. मग काही लोकांनी काही वेगवेगळ्या विषय शिकलेले आहेत. जसं कोणी प्राणिक म्हणतं, कोणी ऊर्जा सोर्स म्हणतं, कोणी प्रकाश म्हणतो, कोणी प्राण ऊर्जा म्हणतं. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. शब्द वेगळे आहेत. बस. मग या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य, माझं अस्तित्व, माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य. आज जे मी हसते आहे, ही पण ऊर्जा. मी खुश असणं, ही पण ऊर्जा. मी आनंदी असणं, ही पण ऊर्जा. आणि हेच सत्य आहे. अशा प्रकारे ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर माझ्या आतमध्ये जी काही ऊर्जा आहे, जी ऊर्जा जिच्या भरवशावर मी आज रोजी जिवंत आहे. आणि कधी-कधी असं होते, की मी थोडीशी आजारी पडले किंवा मला कुठं खरचटलं, लागलं किंवा माझं डोकं-बिकं दुखलं, पोट-बीट दुखलं, की आपोआप ते बरं होतं. मग ते कसं बरं होतं बरं? ते आपोआप जे बरं होतं, ज्यासाठी मला डॉक्टरकडे जावं लागत नाही, म्हणजेच कुठेतरी माझ्या शरीराच्या अंतर्गत काहीतरी क्रिया होतात. होते? नक्कीच. मला भरपूर कापलं आहे, पण मी डॉक्टरकडे गेलेच नाही. आमचं महिला मंडळ बिचारं असंच करतं अनेक वेळा. डॉक्टरकडे जातच नाही आणि ती जखम भरून जाते. मग ती जखम कुठल्या ऊर्जेने भरते? तर ती जखम ज्या ऊर्जेने भरते, ते म्हणजे हे चैतन्य, ही एनर्जी, ही ऊर्जा, हा प्रकाश, आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा आणि सेम, सेम तीच ऊर्जा म्हणजे ही, तर मग रेकी का शिकायची आहे? मॅडम काय सांगणार आहेत? मी तुम्हाला हेच सांगणार आहे. आता ज्या जखमा असू देत किंवा काही गोष्टी असू देत, जसं कधी-कधी नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो, वाद होतात, एखाद्याबद्दल गैरसमज होतात. मग आपलं कालांतराने आपलं त्या व्यक्तीबद्दलचं मत बदलतं. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दल मत बदलतं आणि मग लोकं काय म्हणतात माहितीये का, की काळ प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो.
वेळ गेल्यानंतर सगळ्या गोष्टी बरोबर होतील, थोडा वेळ जाऊ दे, असं जे आपण म्हणत असतो. म्हणजे काय, तर तेथील नकारात्मकता निघून जाते आणि परत तेथे कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होते आणि काही गोष्टी अगोदर होत्या तशा व्हायला सुरुवात होते. हे ज्या ऊर्जेने केलं, ही सुद्धा ऊर्जा म्हणजे माझ्या आतमध्ये असलेली ब्रह्मांडीय ऊर्जा, माझ्या आतमध्ये असलेला प्राणा, माझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा. मग ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचं मला कसं बरं मी या ऊर्जेसोबत मला जर ओळख करून घ्यायची आहे, तर ही ओळख पुन्हा तुम्हाला सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दांमध्ये पुन्हा सांगते. आपण प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव म्हणूया, प्रत्येक जगात संपूर्ण जगामधील प्रत्येक मानव आपल्या आतमध्ये एक सोल राहतो, एक आत्मा राहतो. राहतो ना? एक आत्मा राहतो. आता तुम्ही म्हणसाल मॅडम, आत्मा कसा काय राहतो आपल्या आतमध्ये? की आत्मा म्हणजे आपण आहे. तर हा विषय आपण नंतर घेऊया. तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आपण जे जिवंत आहोत, ज्या ऊर्जेच्या भरवशावर आपण जिवंत आहोत, या प्रत्येक व्यक्तीला काय वाटते माहिती आहे का? माझ्यामध्ये प्रेम असावं. वाटतं प्रत्येकाला? प्रत्येकाला वाटते माझ्यामध्ये प्रेम असावं म्हणजे काय, तर लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. लोकांना मी आवडावं, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते, की मला शांतता हवी आहे. मनःशांती हवी आहे. सुख हवं आहे. आनंद हवा आहे आणि प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती हवी असते. आणि या जगातील प्रत्येक व्यक्ती आहे ना, हा ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला ज्ञान हवं असते. मला हे हवं आहे, मला हे शिकायचं आहे, मला हे समजून घ्यायचं आहे, मला तो विषय समजून घ्यायचा आहे, मला त्या विषयावर ऐकायला आवडेल, असे ज्ञानाची भूक प्रत्येक व्यक्तीला असते. प्रत्येक सोलला या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि इच्छा पण असते प्रत्येक सोलची. आणि प्रत्येक सोलला, प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारे आपण विचार केला तर आध्यात्मिक शक्तीसोबत जुळायला सुद्धा खूप आवडत असतं. कळत आणि नकळत. अनेक लोक मान्य नाही करत, की आम्ही सात्विक आहे वगैरे, वगैरे. पण जेव्हा व्यक्तीवर संकट येतं ना, तेव्हा आपोआप काय करतात, तर कुठेतरी कुठल्याही एखाद्या शक्तीसोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतात, आराधना करतात. आता शेवट त्याच्यासाठी आहे, असं अनेक वेळा बोलतात. त्याच्या म्हणजे कोणाच्या? तर या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या. आपण त्याला देव म्हणून म्हणतो तेव्हा. हो ना, तेव्हा आपण देवस्वरूप म्हणतो. अ, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला नाव दिलं जातं. सेम. मग हीच ती ऊर्जा, ज्या ऊर्जेवर आपण विश्वास ठेवतो आणि ती ऊर्जा कुठं आहे? त्या विशाल ऊर्जेचं छोटंसं स्वरूप आपल्या आतमध्ये आहे. रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडताना आपल्याला काय करायचं असतं? या रेकीचे काही नियम असतात. नियम असे असतात, की याला स्टेप बाय स्टेप पुढे गेलं जातं. पहिली लेव्हल, दुसरी लेव्हल, तिसरी लेव्हल आणि प्रत्येक लेव्हलला आहे ना, एक शक्तिपात म्हणून वैशिष्ट्य आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचं शक्तिपात. शक्तिपात काय करतो? म्हणजे शक्तिपात करतो म्हणजे काय? तर शक्तिपात म्हणजे एका ग्रँड मास्टर्सकडे जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा ज्याला कोणाला रेकी शिकायची आहे किंवा रेकीसोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्या व्यक्तीपर्यंत पुरवणे किंवा त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पाठवणे. एक दिवा पेटता आहे, त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवणे. एका ग्रँड मास्टर्सकडून तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेप्रती तुम्हाला जागृत करणे. तुमच्या आतमध्ये असलेल्या प्रकाशाशी तुमची ओळख करून घेणे. असं ते एक शक्तिपात म्हणून असतं. हे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी यामध्ये एक वैशिष्ट्य असतं. ऊर्जा मात्र या ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऊर्जा ही एकच आहे. पुन्हा एक सांगायचं असं, की आज मी येथे बसून तुम्हाला जे काही सांगते आहे, ते सर्व जे मी बोलते आहे किंवा मी माझ्या सेशनमध्ये ज्या प्रकारे सर्वांकडून काही एनर्जी
च्या माध्यमातून आरोग्याचे प्रश्न सोडवून घेतले आहेत. काही लोकांचा, अनेक लोकांचा थायरॉइड, शुगर, ब्लड प्रेशर, चिंतामुक्ती, नैराश्य, सायटिकाचे आजार आणि व्यसन या अनेक गोष्टींवर पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे. म्हणजेच काय, तर या आजारांमधून ते पूर्णपणे मुक्त झाले आहेत. हो, सांगायचं असं की सोरायसिस सुद्धा, जो वर्षानुवर्षापासून असलेला सोरायसिस सुद्धा पूर्णपणे ज्या ऊर्जेच्या माध्यमातून बरा झाला आहे, हीच ती ऊर्जा ज्याला आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणतो. आणि म्हणून आजच्या सेशनचं नाव दिलं आहे की नशीब बदलवणारी ऊर्जा. बघा, आपण आजपर्यंत अनेक वेळा ऐकलं आहे. बरं, मी एक विचारते आहे, आता ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे समजलं आहे का? किंवा कोणाला नसेल समजलं तर मला आवर्जून विचारा. कारण मला पुढचा टप्पा सुरू करायचा आहे सेशनचा. ज्याला नसेल कळला त्यांनीच हात वर करा फक्त. वा, सगळ्यांना समजलंय. खूप छान. खूप छान. ओके. मग आपण पुढे चालूया. बरोबर? पुढे जायच्या अगोदर नवीन लोकांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा आपण थोडासा परिचय देऊया. चालेल? मी मंजुश्री. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट संचालिका आणि खरं तर आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सध्या बसलेली आहे. आता कुठेतरी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट या व्यतिरिक्त स्वतःची ओळख काय आहे ना, हेच आठवत नाही. कारण ऊर्जा म्हणजेच मी आणि मी म्हणजेच ऊर्जा, बस एवढंच मला कळतं. आणि तुम्हा सगळ्यांना पर्यंत फक्त काय करायचं आहे, तर ऊर्जा पोहोचवायची आहे, ऊर्जा पोहोचवायची आहे आणि पोहोचवायची आहे. विदर्भाची पंढरी शेगाव. अगदी शेगावच्या जवळ जळगाव जामोद सातपुड्याच्या कुशीमध्ये माझं गाव आहे. छोटासा तालुका आहे आमचा. आणि तेथे आपली ही इन्स्टिट्यूट आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून रेकी हिलिंग, रेकी फर्स्ट टू ग्रँड मास्टर्स पर्यंत शिकवलं जातं. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून टॅरोट रीडिंग प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातं. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एंजल थेरपी, क्रिस्टल्स थेरपी ह्या विविध थेरपीज शिकवल्या जातात आणि हिलिंग सुद्धा दिली जाते. हिलिंग देत असताना आम्ही सर्वजण ग्रुपनी किंवा मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सदस्य सुद्धा देत असतात. तर बघा, अशी ही हिलिंग इन्स्टिट्यूट स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आहे. आणि हो, तेव्हापासूनच आतापर्यंत 1 रुपयाची सुद्धा जाहिरात केलेली नाही आणि आपला परिवार 3,550 लोकांचा झालेला आहे. मग ते टॅरोट असेल, क्रिस्टल्स असेल आणि रेकी असेल, या सर्व माध्यमातून विना जाहिरात झालेला 3,550 जवळ-जवळ लोकांचा हा परिवार आहे. आणि ही म्हणजे माझ्यासाठी असलेलं त्या ब्रह्मांडाने दिलेली कुठेतरी पाठीवरची थाप आहे, एक आशीर्वाद आहे, हे मी मानते. या अगोदर आपण जळगाव जामोद बुलढाणा परिसरामध्ये माझी व्हीटीपी आहे, माझी संस्था आहे आणि 2005 पासून महाराष्ट्र राज्य महिला आयोग द्वारा तालुका समुपदेश केंद्र म्हणजेच काउन्सिलिंग सेंटर आपलं आहे.
मी बीकॉम MSW MA इकॉनॉमिक्स कोपा असं माझं झालेलं आहे. आणि एका आयुष्याच्या टप्प्यावर जेव्हा सगळीकडे कोरोना होता, तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलल्या. जी आपली VTP आहे, अ, त्यामध्ये फॅशन डिझायनिंग, इलेक्ट्रॉनिक्स असे अनेक सारे ट्रेड आहेत. त्या कामाला, त्या कार्याला तेव्हा कुठेतरी सुट्टी मिळाली आणि माझ्या आयुष्याला सुद्धा नवी दिशा मिळाली. आला आयुष्यामध्ये एक प्रसंग असा आला ना, की हे सर्व मोठं-मोठं अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं असं वाटलं, की ते अस्तित्व किंवा मंजुश्री म्हणजे शून्य आहे. आता काहीच नाही राहिलं. फक्त शून्य आहे आणि फक्त शून्यच नाही, तर मायनस पर्यंत गेली. मग ती आर्थिकतेने असेल पण किंवा स्वतःच्या मनामध्ये असलेलं स्वतःचं अस्तित्व म्हणूया. ते पूर्णपणे संपलं. पण त्यावेळेस या ब्रह्मांडाने, या ऊर्जेनी, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीनी मला पुन्हा नव्याने उभं राहण्याची एक उमेद दिली. जेथे मला आणि माझ्या आजूबाजूच्या सर्वांना वाटायचं की मी संपली आहे. तेथे पुन्हा नव्याने इथपर्यंत आता तुमच्या समोर आणलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना, की नशीब बदलवणारी ऊर्जा, हे जे माझं सेशन आहे ना आजचं, तर ते जे मी सांगते आहे, माझं नशीब बदलवणारी ऊर्जा. माझा तो एक वेगळा प्रवास, तो प्रवास मी थांबवला आहे असं नाही. पण या तेव्हा तो पूर्णपणे थांबला होता आणि तो थांबलेला प्रवास मला मायनसमधून पूर्णपणे नव्याने उभं करायचं आणि माझा हा आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याची ऊर्जा, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीने मला दिली. असंच कुठेतरी Facebookला मी ॲड पाहिली, सेशन केले माईंडचे, त्यांच्याकडून शिकले आणि मी एक प्रेरणा घेतली, की नाही, जर येथे येथे लोकांच्या आयुष्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो. माझ्या आयुष्यामध्ये मला कुठेतरी दिशा मिळाली आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला पुन्हा उभं राहावंसं वाटलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये ती वेळ आली, मी शून्य होते, संपले होते, डिप्रेशनमध्ये होते आणि मला मला या ऊर्जेने थांबवलं, उभं केलं, स्थिर केलं आणि वेगाने धावायला शिकवलं. जर माझ्यासोबत असं होतं, तर अनेक असे लोक आहेत, की ज्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठे शारीरिक समस्या आहेत, कुठे मानसिक ताण-तणाव आहे, कुठे आर्थिक प्रश्न आहेत, असे अनेक सारे प्रश्न आहेत आणि त्यामधून त्यांना बाहेर निघायचं आहे. आणि मग मी का त्या सर्वांना मदत करू नये? आणि मग मी सुरुवात केली या सगळ्या गोष्टींना आणि मला भरभरून प्रतिसाद मिळाला. हा जो भरभरून प्रतिसाद मिळाला, हा सुद्धा या ब्रह्मांडाने दिलेली एक मला संधी आणि आशीर्वादच आहे. हेच मी मानते. आणि अशा प्रकारे आपलं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मग पुढे चालत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की हा प्रवास अगदी जाहीर आहे. असा काही यामध्ये कुठेच काय म्हणू आपण, कुठे खोटेपणा नाही, कुठे नाही, कुठे नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. मग मला जो या ऊर्जेनी रिझल्ट दिला, माझ्या आयुष्यामध्ये या ऊर्जेच्या माध्यमातून जो बदल घडून आला, हा बदल इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये घडून येऊ शकतो, हे मला वाटलं आणि मी या ऊर्जेसोबत आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कनेक्ट झाले. मोठमोठे वेगवेगळे आणखी ट्रेनिंग्स घेतले. स्वतःची डेव्हलपमेंट केली, स्वतःवर कार्य केलं आणि मग इथपर्यंत बसले आहे. आता मला एक सांगायचं आहे सगळ्यांना, पेरणी केल्याशिवाय काहीही उगवत नसते. हे सगळ्यांना माहिती आहे. अगोदर पेरणी करावी लागते. आपण शेतकरी लोकं पेरणी करत असतो अगोदर. येस. विना पेरणीचं कधी काही उगवलं आहे का? नाही. बीज पेरावं लागतं आणि नंतर ते उगवतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी-कधी सुख असतं, कधी-कधी दुःख असतं, कधी वेदना असतात, कधी सौम्यता असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. उतार-चढाव असतात किंवा प्रत्येकाच्या मोठ्या अपेक्षा असतात. मला आज जे आहे, माझ्याकडे जे आहे त्यापेक्षा मला मोठं काहीतरी हवं आहे, अशी अपेक्षा असते. तर या सगळ्या गोष्टींची क्षमता आपल्यामध्ये आहे.
आजचं सेशन आहे की नशीब बदलवणारी ऊर्जा. काय म्हणतो असतो आपण नेहमी नेहमी बोलत असताना? अनेक जण बोलत असताना मी पण ऐकलं आहे आणि मी पण असेच होते. माझ्या नशिबात कधी बदल होणार नाही. मला असेच लोकं भेटतात. माझ्यासोबत असंच होतं. ही तक्रार असते आपली. आपण बोलत असताना काय बोलतो बऱ्याच वेळा? माझ्याच सोबत चुकीचे लोकं मिळतात. मी कुठेही जाऊ, मला तुमच्या बोलण्याची अपेक्षा आहे हां. तुम्ही अनम्यूट करू शकता. काय बोलत असतो आपण एखाद्या वेळेस? ओके, आपण मला तुमचे आहे ना व्हिडिओ सुरू करा. समजा घरून निघालो आणि थोडंसं लेट होत आहे. तर आपण काय म्हणतो? बसनी जर जायचं आहे, तर काय येतं डोक्यामध्ये विचार? बोला, सांगा, कोणी पण सांगा. तुम्हाला एसटी बसनी जायचं आहे, घरून निघायला थोडासा उशीर झाला, तर डोक्यात काय विचार येते? बस बस निघून बस गेली. मिळेल का? बस निघून बस मिळेल का? बस मिळेल का? बस निघून जाईल. मला वाटते गेलीच असेल. मला माहीतच होतं आज उशीर होणार. हे विचार येतात? येतात. बरोबर. अ, ओके. हा झाला बसच्या बाबतीतला विचार. मला एक सांगा, जर आपण हा विचार क्रिएट आपल्याला आजच्या सेशनमध्ये काय शिकायचं आहे, तर प्लीज फक्त मग तुमचं बोलणं झालं की माईक बंद करा. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे, की नकारात्मक विचार येणारच. हे नकारात्मक विचार आहेत की नाही? हो. तुमचं तुम्ही बाहेर गेले आहात थोडेसे आणि मुलाला सांगितलं, की घर सांभाळ व्यवस्थित. घर सांभाळ व्यवस्थित. सांगा तुम्ही बाहेर गेल्यानंतर डोक्यात काय विचार येतात? बोला पटकन कोणीतरी. तो व्यवस्थित पाहत असेल की नाही, सांभाळत असेल की नाही, तीच काळजी असते. हो. अच्छा, तू व्यवस्थित राहा असं सांगितल्यानंतर? हा कुठे उड्या मारत आहे, कुठे भटकत आहे. काळजी असते. बरं. हां. आता आपल्या अनेकांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत. काय विचार येतो डोक्यामध्ये? तो नीट राहतो की नाही, तो नीट अभ्यास करतो की नाही, नीट जेवतो की नाही. येस. जेवण व्यवस्थित केले की नाही जेवण व्यवस्थित करते की नाही? मेस चांगली भेटणार की नाही? हा आजच्या जगातला असा ज्वलंत प्रश्न आहे. मेस कशी भेटणार? घेत असेल की नाही, कसा राहतो तो? तब्येतीची काळजी घेत असेल की नाही. हां. अजून मित्र चांगले मिळतील की नाही? हा. एखादे आपल्याला मागे सगळ्यांना साथीचा आजार येऊन गेला सगळीकडे, कोरोना. एका व्यक्तीला कोरोना झाला, की काय विचार यायचा सांगा? कॉलनीमध्ये जर एक पेशंट तुमच्या मिळाला, तर काय विचार यायचा? आपल्या घरात येईल का हा आजार? अच्छा. असं पण व्हायचं का, की कॉलनीमध्ये जर एखादा पेशंट आहे, असं माहिती पडलं, की आपल्याला खोकला यायला सुरू व्हायचा. असं कोणाकोणासोबत झालंय? सगळे हसले. आपोआपच आपल्याला असं वाटायचं, की मला पण खोकला यायला सुरुवात झाली आहे आणि अनेक लोकांचा विचार हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा काय, मी वाचेल किंवा नाही वाचेल? माझं आता काही खरं नाही. अजून तुम्हाला एक विचारते. वयाच्या 70-75व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचा पूर्ण पाय मोडला किंवा त्या व्यक्ती पडतात-झडतात. तुम्हाला माहिती आहे आता कॅल्शियमची त्या वयामध्ये कमतरता असते. 70च्या नंतर जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, हाडांची मोडतोड झाली, तर काय येते डोक्यामध्ये सांगा? काय येतं? बोला पटकन. अंथरुणात झोपूनच राहिला तुम्ही. हं? अंथरुणात झोपूनच राहिला. आता हा अंथरुणातच झोपून राहणार. आता हा काही उठणार नाही. आता यांचं कसं होणार? की तुम्ही असे मिरॅकल्स पाहिले आहेत का? की अनेक वेळा असं झालं, आपल्याला वाटलं असं, की ती म्हातारी आजी किंवा ते म्हातारे आजोबा दुरुस्त होणार नाहीत. काही खरं नाही आता पण ते तर टनाटन झालेत. एकदम चांगले. पहिले होते ना तेवढेच आता ते तंदुरुस्त आहेत. असं पाहिलंय का एखादं पेशंट तुम्ही? मी सांगतो तुम्हाला. हां. हॅलो. बोला, बोला. हा, आमचं हॉस्पिटल आहे पाचवडला ऍक्च्युली. हं.
आणि आमच्या इथे शेजारी भुईंच म्हणून गाव आहे. हो. त्याच्या शेजारी बदेवाडी म्हणून वाडी आहे छोटीशी. तिथून एका म्हातार बाबांना सकाळी सकाळी जुलाब होतात म्हणून आणलं होतं. हं. ते शेतात होते झोपायला, तिथे बेशुद्ध पडले होते. ते आहेत जिवंत का गेले ते कळलं नव्हतं. हं. आणि आणल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यावेळेला त्या वाडीतली सगळी लोक शेतात जायची थांबली होती, की कदाचित ती बॉडी माघारी येईल आणि अंत्यसंस्काराला जावं लागेल, मग परत जा ये नको म्हणून ते वाडीतले लोक थांबली होती. हं. आणि जसा जसा वेळ जात गेला तसे तसे ते चौकशी करायला लागले फोन करून, कशी तब्येत आहेत का, गेलेत आहेत का. आणि 3 दिवसांनी ते चालत घरी गेले. त्याच्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं, की हे झालं कसं काय. बरोबर. खूप छान किशोर सर. एकदम मस्त अनुभव सांगितलाय तुम्ही. थँक यू. तर मग हे जे झालं हे कसं झालं? हेच मला विचारायचं आहे. कसं काय झालं? एवढं कसं शक्य झालं? इतरांना वाटलं होतं संपले आजोबा, पण आजोबा पुन्हा नव्याने उभे राहिले. तर ही आहे या ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणूया किंवा आपण असं म्हणूया तुमचं आतमध्ये जे अचेतन मन आहे, त्या मनाची ताकद. आजोबांना वाटलंच नाही की मी जाणार आहे. आजोबांच्या आतमध्ये पूर्ण विश्वास की मी तंदुरुस्त होणार आहे. लिटरली अख्खा वाडीतले सगळे लोक थांबले होते अंत्यसंस्कारासाठी घरी. शेतात गेले नव्हते कोणी. येस. जर असं होतं, आजोबांना पूर्ण विश्वास होता की मी वारीमध्ये आहे आणि मला काहीही होणार नाही. त्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी होती, त्यांच्या आपण काय म्हणूया त्याला, सबकॉन्शियस माइंडला तेच माहित होतं. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड दोन्ही एकसारखे काम करत होते, की मी तंदुरुस्त होणार आहे, मी पुन्हा चालत घरी जाणार आहे, मला काहीही झालेलं नाही. त्या ज्या वारंवार आतल्या आतमध्ये त्यांची पॉझिटिव्हिटी क्रिएट केलेली होती, त्यांचा जो स्वतःवरचा विश्वास होता, त्या विश्वासाने सुंदर प्रकारे गोळ्या औषधींना प्रतिसाद दिला आणि आजोबा घरी आले. आश्चर्यकारकरित्या हे जे झालं आहे ना, हे म्हणजे या ब्रह्मांडाकडून घेतलेली ऊर्जा. नक्कीच डॉक्टरांचा तिथे मोठा रोल आहे. पण असेच पेशंट अनेक डॉक्टरांच्या हातून सुद्धा जातात, हे डॉक्टरांना पण माहिती आहे. बरोबर आहे ना सर? जेव्हा पेशंट अनेक वेळा गोळ्या औषधींना प्रतिसाद देत नाही, असे डॉक्टर म्हणतात. असं होतच ते. एखादा चांगला पेशंट असतो. असं वाटते, की हा तर चांगला आहे, हा वाचणार आहे. पण तरीही म्हणून मी विशेष म्हणून कोरोना काळाचं उदाहरण घेतलं. काय? तर तुमचं माइंडनी जर ठरवलं, की मी दुरुस्त होणार आहे, तर तोच स्त्राव आपल्या पिनियल आणि पिट्युटरी ग्रंथी आपल्याला देतात. आपलं चेतन आणि अवचेतन मनाचं कारक सहस्त्रार चक्र, आज्ञाचक्रामधून त्या एनर्जीज आपल्याला स्त्राव होतात आणि त्याच प्रकारे आपले शरीराचे अवयव काम करायला लागतात. तीच ऊर्जा आपल्याला मिळते. ही ऊर्जा जेव्हा मिळते, ती पॉझिटिव्हिटी त्या सगळ्या गोष्टी मेडिकल सायन्सला सपोर्ट करतात. जर ती पॉझिटिव्हिटीच नसेल तर कितीही गोळ्या औषध देऊ देत, असे अनेक पेशंट आहेत ते दुरुस्त होत नाहीत. आता डॉक्टर साहेब आपल्या सोबतच आहेत. बरोबर आहे ना सर? मी दुसरे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आवाज येतोय माझा? हो, हो, हो. दुसरं एक उदाहरण सांगतो. 1997 ला एक आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये एक दुर्गाबाई काकडे म्हणून एक आजी आल्या होत्या. 1997 ला त्यांना सांगितलं होतं घेऊन जा, काही उपयोग होणार नाहीये, दुसऱ्या हॉस्पिटलला न्या पाहिजे तर ICU ला. ते काय वाटत नाही, म्हणजे गॅरंटी नाही देऊ शकत. त्या आजी म्हणजे सेमी कॉन्शियस होत्या. तेवढ्यात त्यांनी असं डॉक्टरांचा हात पकडला आणि सांगितलं, अंगठा घ्या माझं. तुम्ही जर एक माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्हाला कोण काय बोलणार नाही, पण मला इथून पाठवू नका कुठे. त्याच्यानंतर त्या 1900 म्हणजे 97चा हा विषय, त्या 2018 ला वारल्या. 102 बापरे! वर्षाच्या होऊन. 109 वर्षाच्या होऊन बघा. 102 वर्षाच्या. 102. तर बघा, त्यानंतर नशीब बदललं. हो ना? 20 वर्ष जगल्या. 20 वर्ष त्याच्यानंतर. येस. परत 20 वर्ष जगल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या
ह्या मिरॅकल्स आपल्याला जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा आपण म्हणूया की ऊर्जेने सपोर्ट केला आहे. ओके. अनेकांचा अगदी आताच विश्वास बसणार नाही म्हणून मी सांगते की आवर्जून जुने जे सेशन झालेले आहेत ते बघा. जेव्हा केव्हा डॉक्टर सुद्धा मोठमोठे ऑपरेशन करतात तेव्हा डॉक्टर्स लोक सुद्धा एका एनर्जीला आवाहन करत असतात की आपल्याला आता शेवटी एनर्जीच्या भरोशावर. मग आता ही एनर्जी कुठे आहे? रेकी सोबत आपण जोडलेलं असताना आपण नेमकं काय करतो म्हणजे एनर्जी वाढते. आता बघा प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक त्या व्यक्तीला जर काय असं मारायला लागलं तर एका विशिष्ट अंतरावरूनच तिला समजते की मला कोणीतरी मारती आहे. ही जी ऊर्जा आहे, आपण एक टुक्कनी जर बॉल तुमच्याकडे फेकला तर तुम्हाला बरोबर कॅच घेता पटकन किंवा त्याला प्रतिसाद करता. म्हणजे काय तर शरीरापर्यंत आला नाहीये पण आपलं जे आभामंडळ आहे त्या आभामंडळामध्ये एखादी वस्तू आली की आपल्याला समजते. आपला ऑरा म्हणतो आपण त्याला. आपल्या प्रत्येकाच्या शरीराला एक इनर ऑरा आणि एक आउटर ऑरा असतो. म्हणजे काय तर आपल्या शरीरापासून 6 इंच 7 इंच अंतरावर असलेला एक आणि बाह्य म्हणजे मला किती लांबवरून एखाद्या गोष्टीची संवेदना जाणवते तो बाह्य आभामंडळ आपलं. म्हणजे आपण इथं बसलेला आहे, मी असे डोळे बंद करून जरी बसली आहे तर मला किती लांबवरून एखादी व्यक्ती माझ्या गेली ना हे मला कळतं. हे माझं बाह्य आभामंडळ. म्हणजे मला तिथून त्या चेतना येतात माझ्या शरीराला. जेव्हा केव्हा आजारपण असू दे, एखादी नकारात्मक ऊर्जा असू दे, माझ्याकडे जर येत आहे तर अगोदर ती माझ्या बाह्य आभामंडळापर्यंत येणार. त्यानंतर माझ्या शरीराच्या आभामंडळ ज्याला आपण म्हणतो. ओके. आपण सोप्या भाषेमध्ये त्याला इंटरनल ऑरा असं म्हणत असतात. ओके. किंवा मग अनेक ठिकाणी हा विषयच केला जात नाही. बाह्य ऑरा आणि अंतर्गत ऑरा हा विषयच केला जात नाहीये. त्यामुळे अनेकांना समजणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते अगदी आपल्या शरीराच्या 5-6 इंचापर्यंत जर आपण असा विचार केला की एखाद्या व्यक्तीच्या असा त्याचा ऑरा चेक करावा तर एक जागा अशी येते ना की तिथून आपला हात थोडासा लोटला जातो अलगद. जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने हे क्रिया करत असतो तेव्हा एका विशिष्ट लेवल पासून तो हात थोडासा आपल्याला भारी लागतो किंवा आतमध्ये यायला मज्जाव करतो, येत नाही म्हणतो किंवा तो हलकासा बाहेर लोटला जातो. आपल्याला असं जाणवतं की ते हवेचं प्रेशर थोडंसं आपल्याला विरोध करत आहे. तिथून झाला आपला ऑरा, आभामंडळ. तर हे जे आभामंडळ आहे हे तुम्हाला, मला, प्रत्येकाला आहे. या आभामंडळालाच आपण रेकीमध्ये पहिले एनर्जी देत असतो. आणि चक्र आपण रेकी देत असताना किंवा एनर्जी सोबत जोडत असताना कधीही शरीराला स्पर्श करण्याची गरज पडत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच काय तर डॉक्टरची ट्रीटमेंट एखादी सुरू असेल आणि आपण जर एनर्जी देत असू तर डॉक्टरच्या ट्रीटमेंटमध्ये बाधा आपल्या एनर्जीमुळे कधीच येणार नाही. कारण आपण जी एनर्जी देत असतो ती एनर्जी आभामंडळाला देत असतो. आपण आभामंडळ क्लीन करत असतो. म्हणजे काय तर बाहेरून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही आध्यात्मिक ऊर्जा किंवा शुद्ध प्राणशक्ती आपल्या ऑराला, आपल्या आभामंडळाला पूर्णपणे मिळेल. म्हणून अनेक वेळा ऑपरेशन्स करत असताना किंवा आता मागच्या आठवड्यामध्ये ताईंच्या आईची बीपी हाय व्हायची. जेव्हा आपण हिलिंग केली सर्वांनी तेव्हा ती बीपी नॉर्मल आणि नॉर्मल होऊन पूर्ण ऑपरेशन सक्सेस झालं. आपण काय केलं? मग डॉक्टर तर 3 दिवसापासून प्रयत्न करत होते. होत नव्हतं ना. तर आपण त्यांचं काय केलं तर आभामंडळ क्लीन केलं म्हणजे त्यांची मनस्थिती छान राहिली. त्यांचे चक्र क्लीन केले. शरीराला आपण स्पर्श केलेला नाही आणि अशाच प्रकारे एनर्जी काम करत असते. बरं ठीक आहे. हे झालं आपण दुसऱ्यांना देणे. मग नशीब कसं बदलतं? विषय थोडासा भरकटला होता ना. तर नशीब कसं बदलतं? तर नशीब बदलणारी ऊर्जा यासाठी की जसं मी आता सांगितलं की आपण आपल्या ऑरावर काम करतो. आपलं आभामंडळ क्लीन करतो. आपलं आभामंडळ स्वच्छ ठेवतो. आपली एनर्जी स्वच्छ ठेवतो आणि आपले चक्र क्लीन करतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडल्यामुळे. अध्यात्मशास्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चक्र आणि प्रत्येक चक्रांची विशेष गुण आहेत. ते चक्र ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त ऍक्टिव्ह झाला तर ते कशा प्रकारे दोष निर्माण करतं व्यक्तींमध्ये. बघा चांगुलपणा, अति चांगुलपणा सुद्धा चुकीचा आहे की नाही?
अति चांगुलपणा पण चुकीचा आहे आणि बिलकुलच चांगुलपणा नसते पण चुकीचं आहे. ओके. शुगर आता याला येते शारीरिक दृष्ट्या बघा. शुगर तो झाला स्वभाव. आता हे शुगर प्रत्येकाच्या शरीरामध्ये गरज आहे शुगरची, आहे ना, पण प्रमाणापेक्षा जास्त झाली की प्रॉब्लेम येतो आणि आहे त्यापेक्षा कमी झाली की पण प्रॉब्लेम येतो. असंच होतं. म्हणजे काय तर शुगर लेवल ही बॅलन्स असावी लागते. सेम ब्लड प्रेशरचं पण तसंच आहे. ब्लड प्रेशर गरजेचंच आहे. नाहीये काय मला ब्लड प्रेशरच नाहीये असं कोणी म्हणू शकते का? नाही. प्रत्येकाला ब्लड प्रेशर हवं आहे, पण किती हवं आहे? जेवढं पाहिजे आहे, जो ठरवलेला आहे क्रायटेरिया तेवढंच हवं आहे. त्यापेक्षा जास्त झालं म्हणजे ओव्हर झालं आणि त्यापेक्षा कमी झालं म्हणजे लोअर झालं. सेम हे जे आजार असतात आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या वेळेस काय होतं तर तो आजार ज्या चक्रांच्या संदर्भात आहे तेव्हा ते चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं असते. तेव्हा तो आजार कधी कधी ओव्हर किंवा लोअर होतो. आणि आणि त्याच प्रकारे कधी कधी चक्र अंडर ऍक्टिव्ह असतात. म्हणजे गरज आहे त्यापेक्षा त्यांची एनर्जी लो झालेली असते, कमी झालेली असते. आपल्याला गरज असते प्रत्येक चक्राची एनर्जी बॅलन्स असायला हवी. जसं आता मी तुम्हाला सांगितलंय थायरॉइड ग्रंथी आहे बघा, मी पुढे पुढे जाते. थायरॉइड ग्रंथी आहे त्यांची एनर्जी तेवढीच असायला हवी. ती जर कमी किंवा जास्त आली तर प्रॉब्लेम डिटेक्ट होतो, म्हणजे आजार डिटेक्ट होतो. असंच निघतं ना मेडिकल तपासणीमध्ये. सेम आपलं तेच चक्र प्रमाणापेक्षा कमी ऍक्टिव्ह असेल तर प्रॉब्लेम येतो आणि ओव्हर ऍक्टिव्ह असेल तरीही प्रॉब्लेम येतो. मग आपण रेकी सोबत जुडल्यानंतर काय करतो तर रेकी सोबत जुडल्यानंतर मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक चक्राला हव्या त्या अफर्मेशन देतो. आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करतो आणि आपण त्या चक्राला मानसशास्त्रीय दृष्ट्या योग्य त्याच अफर्मेशन दिल्यामुळे आपला बघा आता मी जे म्हणते ना नशीब बदलणार, तर आपला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे कार्य करायला लागतो. जुन्या आठवणी असतात डोक्यामध्ये किंवा जुनं एखादं असते की बघा अनेक जण काय म्हणतात माझ्या आई वडिलांना ना हिस्ट्री आहे बीपीची, माझ्या आई वडिलांना हिस्ट्री आहे कॅन्सरची आणि अंतर्मनामध्ये वारंवार असते मला डिटेक्ट होणार का, मला होणार का, मला होणार का. मी टॅरो रिडिंग करते त्या माध्यमातून मी कित्येक कार्ड काढते असते मॅडम माझ्या आई वडिलांना आहे मला होणार का, माझ्या आईला शुगर होती आणि हो सगळ्यात लहान लेकराला होतेच असं कुठं लिहून दिलेलं आहे, होतेच. दमा माझ्या आई वडिलांना कोणाला आजोबाला दमा आहे आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्यात छोट्या व्यक्तीला तो होणारच. पण छोट्या व्यक्तीला पहिल्यापासून तेच सांगितलं जाते याला होऊ शकतो, याला होऊ शकतो, याला होऊ शकतो. माइंडला काय प्रोग्रामिंग झाली आहे लहानपणापासून होऊ शकतो, हीच प्रोग्रामिंग झाली आहे माइंडला की याला होऊ शकतो. आणि मग तुमच्या अचेतन मन म्हणतात त्याला सबकॉन्शियस माइंड ते त्या गोष्टी आकर्षित करतात. तुम्ही जे बोलणार तेच होणार. तुम्ही रेकीमध्ये असा किंवा नसा, तुम्ही एनर्जी सोबत जुडलेले असा किंवा नसा, तुम्ही जे बोलणार तेच होणार. का तर वारंवार अंतर्मनाला त्याच प्रकारच्या सूचना दिल्या जातात किंवा त्या गोष्टी मनामध्ये कोरल्या गेल्या कुठंतरी. एक वेळ एखाद्या वेळेस एखादी गोष्ट ऐकल्या जाते आणि डोक्यामध्ये तेच असतं. आपण काय करतो तर आपण ह्या ज्या गोष्टी घडल्या आहेत जसं आता मी तुम्हाला सांगितलं मग उदाहरणं दिले की या अशा वेळेस आपण काय म्हणतो मुलं असेच वागतील का, मुलं तसं होईल का, मुलांचं तसं होईल का, आपण त्यांना निगेटिव्ह एनर्जी देतो ना. आजारी पडलं की मी बरा होईल की नाही होणार, म्हातारे लोक जर पडले झडले तर आता कशाचं अंथरुणातच राहणार, हे अफर्मेशन कोण देतं, जे कोणी देतात ना त्यांच्या चुकीच्या अफर्मेशन जातात आणि ते जे बोलतात ना तेच होतं. कधी कधी तर काही लोक तुमच्या माइंड सोबत खेळायसाठी काय करतात तुम्हाला सांगू का, तुम्ही खूप सुंदर असता, तुम्ही हुशार असता, तुम्ही जगामध्ये पुढे जाणार याची गॅरंटी असते, तुम्ही जिंकणारच याची गॅरंटी असते,
पण ते लोक ना वारंवार तुम्हाला एखादी गोष्ट म्हणतात. काय म्हणतात माहितीये का? बघ जो बरं, बरोबर चालशील, बरोबर चालशील. तुम्हाला कॉन्फिडंट आहे की तुम्ही आज रस्त्याने पडणारच नाही. तुम्ही छान गाडी चालवणार. जर का एखाद्याला निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला द्यायची आहे किंवा नकळत निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडून कशी येते, बरोबर चालव जो, पडशील बरं, पडशील बरं, पडशील बरं. आणि आपण नकळतपणे त्या गोष्टी एक्सेप्ट करतो. आपल्या डोक्यात येईल पडील बरं, आणि कुठंतरी काहीतरी आपल्यासोबत होतं. आणि मग आपण काय म्हणतो की त्यांनी तसं म्हटलं होतं किंवा मी पहिलेच सांगितलं होतं तुझं असं होणार. मग आज आपल्याला काय करायचंय? अशा सगळ्या गोष्टी, घटना सगळ्यांसोबत होत आहे. नक्कीच. आणि ह्यापर्यंतचं सेशन आपलं बऱ्याच वेळा आलेलं आहे की अशाच घटना होतात आणि आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला तेथे सकारात्मक ऊर्जा द्यायची आहे. पडणार, एखाद्याने पडतो म्हटलं किंवा तुमच्या माइंड मध्ये आलं की मी पडणार, तर नक्की तुम्ही पडणार. कोणी लिहिलं नशीब? येस, मीच लिहिलं. पण जर मला माझे शब्द कट करण्याची किंवा माझ्या शब्दांची एनर्जी चेंज करण्याची क्षमता आली तर काय म्हणसाल तुम्ही? सांगा काय म्हणसाल त्याऐवजी तुम्ही? बोला. सांगा, कोणी पण सांगा. काय म्हणसाल? पॉझिटिव्ह बोलला. येस, कसं बोलसाल? समजा आता म्हटलं कोणीतरी की तू पडशील बरं मीना. तुम्ही काय म्हणसाल? काय सांगसाल तुमच्या मनाला? मी नीट तिथपर्यंत पोहोचणार. येस, मी सुरक्षित जाणार आहे, मी सुरक्षित जाणार आहे, मी सुरक्षित जाणार आहे. ही जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करसाल तेव्हा आपोआप तुम्हाला ती एनर्जी मिळेल. तुमचा कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड शांतपणे रस्त्याकडे लक्ष देणार, विचलित होणार नाही आणि कुठंच तुमच्यासोबत काहीच होणार. फक्त हा एकच अनुभव नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये होतात. नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये आता एक मिनिट मी याच विषयावर जाते, पण त्या अगोदर तुम्हाला एक असं सांगते की हे काय करायचं आहे आपल्याला, आपलं नशीब बदलणारी ऊर्जा म्हणजे काय, तर मे बी आपण अनेक वेळा म्हणतो की हे असंच चालणार, आमच्या यांचं अमुक अमुक नाते आहेत, त्यांचं आणि आमचं जमतच नाही असं आपण म्हणतो आणि हे असंच चालणार. काय सांगता येते, आता ती बदलण्याची वेळ आली असेल. ऊर्जेसोबत तुम्ही आलेले आहात आणि आता तो क्षण आहे की त्या सगळ्या गोष्टी बदलणार. खूप दिवसाची कोर्टाची केस सुरू आहे. मला नाही वाटत माझ्या बाजूने निकाल लागणार. असं अनेक वेळा खूप दिवस एखाद्या गोष्टीचं राडगारण लागलं की मग लोक रेकी सोबत जुळतात आणि काय म्हणतात, अरे मॅडम इथं आल्यानंतर, एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यानंतर माझे कोर्टाचे कामं पटापट व्हायला लागले. मग ते काय झालं? तर ते काय झालं आणि कशा प्रकारे होणार हे तुम्हाला सांगते. असं अनेक लोक आहेत की अगोदर विचारच वेगळा होता. मला असं वाटलं होतं माझ्या नशिबात असंच आहे, माझा जोडीदार असा आहे, तो असाच राहणार. पण नाही, माझं नशीबच बदलून गेलं. आणि जर काय तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एखादा प्रश्न आहे आणि त्यावर असं वाटते आहे की आता इथे तोडगा हवा आहे, मला असं वाटते की माझ्या नशिबात सुखच नाही. अनेक जण बोलतात माझ्या नशिबात सुखच नाहीये. आपल्या अनेक वेळा मुलाचं लग्न व्हायचं असतं आणि लग्नाच्या अगोदर अनेक सासवांच्या तोंडून मी हा शब्द ऐकलाय, आपल्याला कशाचं बाई सुख, सून आली की चालला जाईल हा. आपल्याला कशाचं सुख. हे जे शब्द आहेत ना, हे शब्द पण सेम तीच एनर्जी निर्माण करतात. तुम्हाला तुमचं सगळ्याच गोष्टीचं बघा, आता मी सांगितलं आर्थिकता, आपण गरीब लोक, आपल्याला कशाचं बाप्पा मोठं मोठं सगळ्या गोष्टी भेटणार, आपल्याला कशाचं भेटते बाप्पा कार बीर, असे म्हातारे लोक बोलतात. आपल्याला कशाचं बाप्पा ते सुख, असं ते बोलतात. पण तुम्हाला वाटते का की माझं नशीब बदलावं, आज माझ्याकडे जे नाही, मला जे हवं आहे किंवा माझ्या डोक्यात जे आहे ना ते मला मिळावं, असं जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही योग्य जागेवर आहात. कारण 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 असं की तुम्ही रेकी शिकत असा किंवा नसा, तुम्ही जे बोलणार तेच होणार, अशीच ऊर्जा काम करत असते. कारण तुम्ही जे काही बोलता ना, तुम्ही जे काही बोलता
त्या बोलण्यासाठी तुम्ही जे काही बोलता तेच होण्यासाठी तुमचा नकळतपणे तुम्ही वरवर जरी बोलत असले कधी कधी तरीही तुमचं आतलं जे मन आहे, जे अचेतन मन आहे, जे सबकॉन्शियस माइंड आहे, या सगळ्या गोष्टीची मेमरी निर्माण तयार करत असतं. म्हणून कधीच चुकीचं बोलू नका. कसं करतं काम अचेतन मन हे तुम्हाला अगोदर सांगते आणि मग आपल्या अफर्मेशन कशा चेंज करायच्या हे सांगते. कसं नशीब बदलता येईल. बघा, आपण गाडी चालवायला शिकलो. कोणती गाडी पकडूया आपण? टू व्हीलर पकडूया. ओके, हा. जर गाडी चालवायला शिकलो, ओके, त्या अगोदर तुम्हाला सांगते, जेव्हा मला स्कूटी शिकायची होती तेव्हा मला समोरच्यांनी काय विचारलं माहितीये काय? तुम्ही अगोदर सायकल शिकलेले आहात का? जर मला सायकल शिकलेली आहे, मी जर हो म्हटलं, हो, तर मग ते म्हणे तुम्हाला स्कूटी सहज येणार. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होता की मला लहानपणी केव्हा तरी सायकलवर, आता मी वर्षानुवर्ष झाली सायकल चालवली नाहीये, पण तरीही मी लहानपणी सायकल शिकत असताना बॅलन्सिंग कसं करावं, दोन्ही ब्रेक कसे मारावे, समोरचा मागचा, या सगळ्या गोष्टी मी शिकली आहे. आणि आता जरी माझी ती प्रॅक्टिस नसली तरीही त्या कुठेतरी माझ्या आतमध्ये आहे. आतमध्ये आहे म्हणजे कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. मग मी आता गाडी टू व्हीलर चालवायला शिकली आहे. जर स्कूटी म्हणा, टू व्हीलर, जे काय म्हणूया आपण ते, कारण प्रत्येक जण आपलं आपलं वाहन डोळ्यासमोर घ्या. आता ते मी शिकली आहे, तर मला प्रत्येक वेळेस बॅलन्स करणं शिकावं लागलं काय? नाही. मला आता समोरून कोणी आलं की ब्रेक कोणता मारावा, मागचा मारावा की समोरचा मारावा याचा विचार करावा लागतो काय? नाही. ते आपोआप मारलं जातं. मग हे कुठून होतं? मेन म्हणजे जर आता आपण बाईकचा विचार केला, पुरुष मंडळींचा, त्यांचे तर हातामध्ये क्लच असतात आणि पायामध्ये ब्रेक असतात. असं असते ना? असंच असते ना बाईकला. तर ते ऑटोमॅटिक ते सगळ्या गोष्टी कशा होतात? स्पीड ब्रेकर आला की ऑटोमॅटिकच चालू बंद कसं होतं? ते तर बोलत असतात. विशेष म्हणजे पुरुष मंडळी तर एवढी हुशार असते ना, की बायका पण असतात, नाही असं नाही. पण पुरुष मंडळी विशेष एवढे हुशार असतात ना, एखादी शेजारून शेजारून जर काय म्हणजे साईडने जर का एखादी सुंदर लेडीज जात असेल, तर तिकडे पण लक्ष देतात आणि बाईककडे पण प्रॉपर लक्ष देतात. ओके. किंवा पाठीशी जर जोडीदार बसलेला असेल, तर त्यांची बुणबुण असो किंवा प्रेमाच्या गोष्टी असो, त्यावर सुद्धा पूर्णपणे लक्ष केंद्रित असते आणि गाडी पण बरोबर चालवतात. असं होते? येस, असं होते. तर ते त्यावेळेस होतं आणि नकळतपणे होतं. याचा अर्थ काय? तर ते ट्रेनिंग कोणाला मिळालेलं आहे? सबकॉन्शियस माइंडला. ओके. मग सबकॉन्शियस माइंडला प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही पडत, की हे ए, बी, सी आहे, हे एक्सिलेटर आहे, हे ब्रेक आहे आणि हा क्लच आहे. हे सांगायचं काम पडतं का? नाही. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा ते पाय आपोआप चालत असतात. याचाच अर्थ सबकॉन्शियस माइंड तिथे काम करत असतो आणि कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन समोरच्या गोष्टीकडे लक्ष देतं. कोण येऊन राहिलं, साईडनं कोणी आहे का, हे आहे का, दोन्हीही मन एका वेळेस काम करत असतात. आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा? तर बघा, जसं मी मगा म्हटलं, की लहान्या एखाद्या लेकराला अनुवांशिक आजार येऊ शकतो. हा जो एखादा शब्द डोक्यावर पडलेला असतो, तो शब्द सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे अचेतन मनामध्ये ठसवलेला असतो आणि खरोखर त्याच एनर्जीमुळे अनेक वेळा आकर्षित करून आजार आलेला असतो. आणि तो आजार घालवण्यासाठी त्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे आपण काय करतो, तर आभा मंडळ आणि चक्र यांना प्रॉपर सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करतो की मला तो आजार होणारच नाही, अशा प्रकारे. किंवा झालेला असेल तर मी तंदुरुस्त आहे, मी तंदुरुस्त आहे, मी तंदुरुस्त आहे, मी आजारापासून पूर्णपणे मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे, अशा प्रकारे तेथून नशीब बदलायला लागतं. आजाराच्या बाबतीमध्ये छोटे असो किंवा मोठे असो, अनेक जण आपल्याकडे सेशनला येत असताना आजारी किती असतात माहितीये, की अगदी शेवटच्या स्टेजवर ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडायला लोक केव्हा येतात माहितीये, जेव्हा त्यांच्या आयुष्याचे सगळेचे सगळे प्रश्न, सगळेचे सगळे उपाय थांबलेले असतात. डॉक्टर झालेले असतात, वैद्य झालेले असतात, बाहेरच्या सगळ्या गोष्टी करून झालेले असतात, थकलेले असतात, तेव्हा अनेक वेळा आपल्याकडे येतात.
तर तेव्हा सुद्धा एक आशेचा नवा किरण निर्माण करण्याचं कार्य या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मार्फत होतं. कारण त्या व्यक्तीला आपण जी एनर्जी देणार आहे ती त्याच्या आतमध्येच आहे. आपल्याला काय करायचं आहे तर त्या ऊर्जेचा साठा त्यांचा वाढवायचा आहे आणि स्वतः सुद्धा जर शिकत असाल तर स्वतःचा साठा वाढवायचा आहे. अशा प्रकारे आजारावर काम होतं. मग तेच थायरॉइड असो, बीपी असो, शुगर असो, सायटिका असो, डोकेदुखी असो, माहितीये तुम्हाला वर्षानुवर्षापासूनची सुरू असलेली डोकेदुखी पूर्णपणे बंद केलेली आहे सेशनमध्ये कित्येक जणांची. यामागे कारण काय तर शास्त्रीय दृष्टिकोन हाच की सबकॉन्शियस माइंडला तिथे ट्रेनिंग दिलं जातं आणि म्हणून मग नशीब बदलतं. मॅडम माझ्या मुलीचं कायम डोकेदुखी आहे. कसं होणार हिचं लग्नानंतर? संबंध होणार की नाही या गोष्टीची चिंता असलेल्या व्यक्ती पूर्णपणे ओके आहेत. आता ते डोकं दुखतच नाही. कारण तेच तो स्त्रावच येत नाहीये आता. प्रोग्रामिंग झाली आहे. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये आपल्याला कशाचं बाबा मिळणार? किंवा आम्ही गरीबच आहे. गरीबाजवळ कुठं पैसा येतो एवढा? ही जी मनस्थिती आहे, ही जे विचार आहेत, तुम्ही जे बोलणार तेच होणार. पुन्हा तुम्हाला तीच एनर्जी मिळते. सबकॉन्शियस माइंड तशाच प्रकारे कार्य करायला लागतो. आणि ज्या गोष्टी तुमच्या आतमध्ये घडतात ना, त्याच बाहेर घडतात. हे खरोखर शिकण्यासाठी ना खूप मोठं शास्त्र आहे. अगदी आपले किती सारे दिवस जातात हे शिकायला. एका सेशनमध्ये अगदीच तुम्हाला डिटेल्स नाही शिकवता येणार. एवढं लक्षात घ्या. तर आर्थिकते संदर्भातल्या आपल्या अफर्मेशन आपण चेंज करूया. का नाही मिळणार मला? आणि वर्षानुवर्षाची झालेली ही सगळ्या गोष्टीची जी प्रोग्रामिंग आहे माइंडला ही हळूहळू बदलून आणि स्वतःचं स्थिरत्व निर्माण करून मला जे हवं आहे ते कशा प्रकारे आकर्षित करायचं हे आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यामुळे शिकतो आणि हळूहळू आपला बेस पक्का होतो. आपले चक्र क्लीन होतात आणि मी काय करायला हवं? माझ्याकडे का आर्थिक संपन्नता नाही आहे? मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जण सोबत जन्माला आलो आणि एक जण खूप मोठा झाला आणि एक जण छोटा आहे. किंवा मी आणि माझा मित्र एकाच वर्गामध्ये होतो, सारखं हुशार होतो आणि मी मागे राहिलो आणि एखादा जण खूप पुढे गेला. असं का झालं? तर ते प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये का निर्माण झाले? त्या प्रश्नापर्यंत आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचतो आणि उत्तर शोधल्यानंतर तेथे कार्य होतं. आणि आपोआप त्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागतो आणि नशीब बदलतं. मी असे अनेक जण पाहिले आहे सेशनमध्ये सुद्धा आणि क्रिस्टलच्या एनर्जीने सुद्धा की मॅडम अगोदर माझा बिझनेस बिलकुल चालायचा नाही. का चालायचा नाही तिथपर्यंत पोहोचलो आणि भरभराट आहे आज. शेती अगोदर पिकायची नाही. का पिकायची नाही? माझा माइंडसेट आणि माझ्या माइंडसेटमुळे मी कशा प्रकारे कार्य करायचो त्या शेतीमध्ये. म्हणजेच काय तर आता माझा माइंडसेट मी योग्य केला. आता तेथे कार्य करण्याची प्रणाली चेंज केली आणि मला भरभराट आहे. मग फक्त नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये एखादी व्यक्ती अशीच आहे, ती तशीच वागणार. ती रागीट आहे, ती रागीटच वागणार. ती समजून घेत नाही, ती कोणाला समजून घेणारच नाही. हे जे आपले विचार असतात. त्या विचारांऐवजी ती व्यक्ती योग्य आहे आणि ती मला समजून घेणार आहे. आपण स्वतःची माइंड प्रोग्रामिंग करतो आणि इतरांना सुद्धा तेच व्हायब्रेशन पाठवतो. आपण योग्य व्हायब्रेशन पाठवत राहिल्यामुळे त्या व्यक्तीची एनर्जी चेंज होते, आपली एनर्जी चेंज होते. म्हणजे घेणाराची क्षमता वाढते आणि देणाऱ्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी जाते. आपोआप सगळे संबंध सुधारायला लागतात. अशा प्रकारे आपलं नशीब बदलतं. कोणी बदललं आहे? आपण स्वतः. मी रेकीमध्ये जोडले आणि मला जॉब मिळाला. जॉब का मिळाला रेकीमध्ये जोडल्यामुळे? का नशीब बदललं? तर मॅडम मला वर्षानुवर्षापासून सांगितलं होतं की तुला आहे ना पुढचे 8 वर्ष जॉब मिळणार नाही. काही विशिष्ट प्रकारे मला सांगितलं होतं, पण ते मिळालं. का मिळालं? कारण आपण माइंड प्रोग्रामिंग केली आणि ते आकर्षित केलं मला जे हवं आहे. यामध्ये कुठं आली जादू? नाही. यामध्ये कुठं आलं अंधश्रद्धा? नाही. यामध्ये जे आहे ना ते सगळं सायन्स आहे आणि सायन्सच आहे की मला जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि मी ते मिळवणार. मग असं जेव्हा घडतं, माझ्यामध्ये जी मिळवण्याची क्षमता आहे, ते मी मिळवणार आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे हे जेव्हा माझ्या माइंडला कळतं, तेव्हा आपोआप आता मी काय ऍक्शन घ्यावी? मी कशा प्रकारे कार्य करावं?
किंवा आता मी असं काय करावं की अगोदरच्या परिस्थितीमध्ये बदल होणार. या सगळ्या क्षमता आणि ह्या आयडियाज आपल्याला येतात. कारण आपण प्रोग्रामिंग चेंज केली, आपण येणारी एनर्जी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेत आहे, आपले चक्र बॅलन्स होत आहे, आपली शारीरिक सुदृढता होत आहे, आपले आजारांमधून छोट्या मोठ्या मुक्तता होत आहे, आपली मानसिकता छान होत आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण स्वतःवर ट्रीटमेंट करत आहोत असं म्हणूया थोडंसं. आणि आपली मानसिकता, आपली शारीरिक सुदृढता होत आहे आणि आपण ध्यानधारणा करत आहे. यामुळे आपल्याला येणारे इंट्युशन वाढत आहे आणि मग आपली आर्थिकता बदलते, आपले नातेसंबंध बदलतात, माझी आध्यात्मिक प्रगती होते. मी आहे, आज आहे त्यापेक्षा सुंदर व्हायला लागते. माझं नशीब बदललं. ते नशीब बदलतं कारण मी त्या प्रकारे कार्य करायला लागते. मी कसं कार्य करावं हे समजण्याची क्षमता माझ्यामध्ये येते. माझ्या सद्सद् विवेक बुद्धीचा मी वापर कसा करावा हे मला समजतं. आणि मी काय करते तर मी ऍक्शन घेते. मला कोणाच्या आधाराची गरज आहे का? तर खरंच जर विचार केला तर नाही. मी कुठल्याही आधाराशिवाय उत्कृष्टपणे स्वतःच्या मनाचा शक्तीचा वापर करून मी कार्य करू शकते. फक्त आता तुम्हाला एक सांगेन आजच्या सेशन मधून, आयुष्य आहे, आयुष्यामध्ये अनेक घटना घडतील, अनेक लोक भेटतील, अनेक प्रसंग घडतील, सगळेच सकारात्मक असतील असं नाही. आपण प्रार्थना करूया की माझ्या आजूबाजूला आणि माझ्यासोबत यानंतर जे काही घडणार ते योग्यच घडणार, सकारात्मकच असेल. पण तरीही जर काय तुमच्यासोबत बोलणारी एखादी व्यक्ती नकारात्मक बोलत असेल, निगेटिव्ह बोलत असेल, तुमच्यासाठी किंवा तिच्या स्वतःसाठी सुद्धा प्रगती नाही किंवा चुकीचं आहे असं बोलत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? ते वाक्य पूर्ण नाही होऊ द्यायचं. तू पडशील बरं असं वाक्य येता बरोबरच म्हणायचं की मी बरोबर जाणार आहे. पेपर शांततेने लिहिशील बरं, नाहीतर हुकवशील काही. असं जर आई वडिलांनी म्हटलं विद्यार्थ्यांना तर लगेच म्हणायचं नाही, मी परीक्षा माझ्या पूर्ण विचारपूर्वक सोडवणार आहे. मी माझा पेपर पूर्ण विचारपूर्वक सोडवणार आहे. ही स्वतःच्या माइंडला तेवढीच लगेच सांगा बरं आता तुमच्या लाईफ मधले प्रत्येकाने मला एक वाक्य सांगा की मी माझ्या कानावर नेहमी हे वाक्य येतं आणि मी येथे ही पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार. मला असंच वाटेल की आजच्या सेशन मधून माझं सार्थक झालं. माझ्या कानावर हे वाक्य येतं, आता मला हे बदलायचं. पटापट बोला, पटकन बोला. शर्वरी, मीनाताई, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांचंच नाव घेतलं जाईल. तसं तर एकीत आल्यापासून सगळं पॉझिटिव्हच चाललेलं आहे मॅडम. तर काय बोलू मी तेच विचार करते आता सध्या. अरे वाह! किती छान. बहुत बढिया. जर निगेटिव्ह वाक्यच आठवत नाहीये तर किती ग्रॅटिट्यूड त्या एनर्जीचे. बहुत बढिया. खूप छान. कोण सांगेल एखादं वाक्य की मला इथे बदल करावासा वाटतो, हे येणारं वाक्य आता मी यानंतर असं वापरणार. अरे एवढा बदल झालाय प्रत्येकामध्ये सेशन मध्येच असताना. खूप छान. ओके, प्रमिला ताई. नाही सकारात्मक वाक्य. सर्व व्यवस्थित. बहुत बढिया. सकारात्मक. ओके, तुम्ही हे तर सांगू शकता ना की मी आता स्वतःला एक सकारात्मक वाक्य दिलं, ते कोणतं देणार? मी सर्व काम व्यवस्थित करते. सर्व. यस, मी सर्व काम व्यवस्थित करते आणि व्यवस्थितच होणार. ओके, प्रमिला ताई, तुमचा जो प्रश्न आहे नेहमीचा, मला ग्रँड मास्टर करायचं मॅडम, हो म्हणतील की नाही? मी ग्रँड मास्टर झालेली आहे, बस स्वतःला तसं बघा ना. तुम्ही जे हवे आहात त्या रूपात स्वतःला बघायला लागा. तुम्ही जसे हवे आहेत तसं बघायला लागा.
तुम्ही आनंदी आहे. अनेक जण नैराश्यामध्ये येतात सेशन मध्ये असताना. मी आवर्जून सांगते की तुम्ही कसे आहात. आपल्या सेशन मध्ये एक नेहमी विचारत असते मी, हाऊ आर यू. तुम्ही जसे हवे आहात तसे सांगा. ज्याला आरोग्य सुधारणा करायची आहे त्यांनी आवर्जून सांगा की मॅडम आय एम हेल्दी. मी आरोग्य संपन्न आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही आहे त्यांनी सांगायचं की मी समृद्ध आहे. मी नात्यांनी समृद्ध आहे. बोला, वाक्य करा स्वतःसाठी तयार. मी नात्याने समृद्ध आहे. बहुत बढिया. तर अशा प्रकारे की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समृद्ध आहे. माझं चेतन आणि अवचेतन मन किंवा माझं चेतन आणि अचेतन मन माझ्या पूर्णपणे ताब्यात आहे. तेच अफर्मेशन द्या, तेच बोला जे तुम्हाला हवं आहे. आणि आपण रेकीमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे जादू होते, कशा प्रकारे नशीब बदलते हे पुन्हा सांगायचं. म्हणजे तुम्हाला असं सांगेल, मी काय बोलावं, मी काय विचार करावा या विचारांवर आणि माझ्या वाणीवर आणि माझ्या आतमध्ये सुद्धा मी काय विचार करत राहते, जे दिवसभर घुटमळत राहते, यावर मला ताबा घ्यायचा आहे. त्यामुळे मी तोच विचार करणार मला जे हवं आहे. म्हणजेच काय, तर माझ्या आयुष्यामध्ये तेच घडणार जे मला हवं आहे. कारण मी तेच बोलणार जे मला हवं आहे. मी तोच थॉट क्रिएट करणार जो मला हवा आहे. आणि हे केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे नाही आहे किंवा मला ते सुद्धा खेचून आणू शकतो. जे मला अशक्य वाटलं होतं, जे नाही होणार ते सुद्धा चांगल्या प्रकारे करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येणार. कारण आपली ती क्षमता वाढणार. बघा, कार्य तर या बॉडीलाच करावं लागणार आहे. ऍक्शन तर आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. पण ऍक्शन घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणार आणि ती क्षमतेसह आपली इच्छाशक्ती सुद्धा तेवढी तयार होणार. आपल्यासाठी आपोआप हे ब्रह्मांड मार्ग मोकळे करणार. आणि म्हणून मी जे बोलणार तेच होणार, हा एवढा विश्वास येतो. मग या अगोदर झालेलं जे काही आहे वर्षानुवर्षाचं जन्मजन्मांतरीचं जे काही प्रोग्रामिंग आहे या माइंडला, ते कसं निघणार? ते तर मॅडम आम्ही लहानपणापासून बोललेलं आहे ना. जसं की आता मांजर आडवी गेली की काहीतरी अपशकुन होणार. हा विचार आपल्या आतमध्ये जुडलेला आहे. आणि ज्या दिवशी मांजर गेली त्या दिवशी लोक आता काय करतात माहितीये, लोकांनी एक नवीन आयडिया काढली आहे. काय, मांजर आडवी गेली आहे ना, तर तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करा. पाच पावलं मागे जा आणि पुढे जा. आणि जर काय चुकून एखाद्याच्याने 5 पावलं मागे गेलं नाही तर डोक्यात तोच विचार, काय, मांजर आडवी गेली. खरं सांगा, कुठं लिहिलेलं आहे? नाही. पण कुठंतरी कोणाकडून ऐकलं आणि आपण तेच डोक्यात घेतलं. आता आपण हा विचार करूया की मांजर आडवी गेली म्हणजे नक्कीच माझ्यावरचं संकट गेलं. हा विचार करूया आपण. हा माइंडला प्रोग्राम तयार करा. माझ्यावरचं संकट गेलं म्हणून मांजर आडवी गेली. तुम्ही जर हा प्रोग्राम करत राहिले माइंडला, तर उद्या केव्हाही तुमच्याकडून मांजर आडवी गेली तर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार येणार. किंवा मांजरच काय, तर तुम्ही असा विचार करा ना की असं काहीही घडलं, तो नकारात्मक विचार यायच्या अगोदर तिथे सकारात्मक विचार क्रिएट करा. आणि तो ठासून करा. म्हणजे म्हणतात ना लोक, खोटं बोला पण चांगलं रेटून बोला. तसं तुम्ही तुमच्या माइंडला सांगा. कारण तुमच्या माइंडला, अचेतन मनाला आपल्या भावना नाहीच समजत. तुम्ही जे केलंय ना ते कळलं. तुम्ही जे बोललायत ना ते त्याच्यावर छापलं जातं. तुम्ही जे कधी-कधी ना तुम्ही गंमत मध्ये पण बोललं ना की माझं कोणीच नाही, तरी त्याच्यावर ते छापलं जातं, माझं कोणीच नाही. मी खराब आहे, हे त्यावर कोरलं जातं. तुम्ही जोही नकारात्मक शब्द बोला किंवा जोही सकारात्मक शब्द बोला, तो येथे पक्का होतो. म्हणून मग लहानपणी एखाद्याला कोणी म्हणते, एक बाळ होतं, त्याने छान ड्रॉइंग केली. आईजवळ गेला ड्रॉइंग दाखवायला. नेमकं त्याच वेळेमध्ये तो खूप चांगला ड्रॉइंग करायचा. खूप चांगला आर्टिस्ट होता तो छोट्या असताना. पण आईचा मूड खराब होता. आईला दाखवायला गेला. आई म्हणते काही चांगली नाही काढली किंवा आणखी काही. काय तू तेच लावतो, असं तसं. बाळाच्या मनावर सबकॉन्शियस माइंडला त्या अफर्मेशन गेल्या. त्यानंतर त्याची ड्रॉइंग हळूहळू खराब होत गेली. एवढा चांगला आर्टिस्ट कसा बरं मागे आला? तर त्याच्या सबकॉन्शियस माइंडला आईच्या त्या शब्दांमुळे परिणाम झाला. तेथेच जर त्याला ती कला असती
की हे शब्द काट करायचे आणि नाही मी छान आर्टिस्ट आहे तर पुन्हा त्याच्यामधला जर आर्टिस्ट जिवंत करायचा असेल तर काय करावं लागेल, त्याचं कारण शोधावं लागेल, तो का थांबला, तो जेथून थांबला तेथून पुन्हा सुरुवात करावी लागेल, पुन्हा त्याला प्रोग्रामिंग करावं लागेल. तर या सगळ्यापर्यंत, या सगळ्या गोष्टींपर्यंत या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जुडल्यामुळे बदल होतात. जुन्या आयुष्यामधल्या ज्या नकारात्मकता आहेत त्या पूर्णपणे नष्ट करण्याचं कार्य या एनर्जीमुळे होते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करण्याचं कार्य या एनर्जीमुळे होते. म्हणजे जुनं जळून जाईल आणि नव्याने सुरुवात होईल. आणि मग काय होणार तर आपलं नशीब बदलणार. मग हे नशीब आपलं प्रत्येक आयामावर बदलण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमध्ये आहे. कारण येथे आपण ब्रह्मांडाकडून अध्यात्म ऊर्जा घेतो, म्हणजे अध्यात्म शास्त्राचा वापर करतो आपले चक्र बॅलन्स करण्यासाठी, चक्रांकरता ऊर्जा घेण्यासाठी. मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेतली, आपल्या माइंडला आपण प्रोग्रामिंग केलं मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्यामध्ये, मानसिकतेमध्ये, आर्थिकतेमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या बदल होत जातात. येथे सगळ्या शास्त्रांचा उपयोग होतो आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर सकारात्मक रिझल्ट घ्या. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये आणा. मी जो विचार करणार तेच माझ्यासोबत होणार, मी जे बोलणार तेच माझ्यासोबत होणार, एवढी क्षमता स्वतःमध्ये घ्या. तर अशा प्रकारे या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा आणि स्वतःचं नशीब बदला, असं मी सांगेन. या रेखी या सेशन बद्दल माहिती देत असताना तुम्हाला आवर्जून सांगेल, रेखी फर्स्ट, रेखी सेकंड, रेखी थर्ड असं 3 टप्प्यांवर सेशन असतो. पहिल्या डिग्रीमध्ये आपण स्वतःच्या मानसिकतेवर कार्य करत असतो आणि पहिल्या डिग्रीमध्ये 10% एनर्जी आपल्याकडे येते. आपण सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या चक्रांप्रती आपण जागृत व्हायला सुरुवात होते. मानसिकतेवर कार्य होतं, मनशांती याकरिता पहिल्या डिग्रीमध्ये आपल्याला छान रिझल्ट यायला सुरुवात होते. पहिल्या डिग्रीमध्ये डिस्टन्स रेखी नाही देता येत, स्पर्श करून रेखी देता येतं. जवळजवळ 10 दिवसाचा हा प्रवास असतो. 7 दिवस मेडिटेशन करावं लागतं 7 वेळा. सेकंड डिग्री मध्ये पुन्हा शक्तिपात होतो, अटोनमेंट होते. 21 दिवसाची ती लेवल असते. तेथे सिम्बॉल मिळतात. तेथे मणिपूर आणि स्वादिष्ठान म्हणजे सोलार आणि सेक्स 2 चक्रांप्रती पुन्हा आपण जागृत होतो. मग आपली एनर्जी 40 प्लस 10 म्हणजे 50% आपल्याकडे एनर्जी युक्त आपण कार्य करतो सिम्बॉल सह. तेव्हा सुद्धा अटोनमेंट असते. 21 दिवसाची ही जर्नी असते आणि त्यामध्ये रेखी, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचे विविध उपयोग, कशा प्रकारे एनर्जी द्यावी, अनेक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर जे मी शिकवले आता प्रोग्रामिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि पुन्हा रेखी थर्डला 21 दिवसाचा प्रवास, तेथे पुन्हा सिम्बॉल असतात, पुन्हा अटोनमेंट होतं आणि त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी रेखीमय 100% रेखीमय आयुष्य जगता. आणि यामध्ये जात असताना या आध्यात्मिक प्रवासासोबत आपण स्वतःच्या सोलचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे कार्य करावं, काय करावं, काय करू नये, या सुद्धा अनेक साऱ्या गोष्टी आपण सेशन मधून घेत असतो. एवढंच नाही तर आपण स्वतःचं बेस्ट व्हर्जन कशा प्रकारे तयार करावं, मी आज आहे त्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये कशा प्रकारे बदल घडवून आणावा, हे पण आपण सेशन मध्ये शिकवत असतो. सोबतच रिलेशन्स वर मी कसं माफ करावं, सगळ्यात महत्वाचं माफ करण्याची क्षमता स्वतःमध्ये कशी आणावी, जे खरोखर सगळ्यांना खूप कठीण जातं. ते एका टप्प्याटप्प्याने आपण सेशन मध्ये करून घेत असतो. असा हा आपला प्रवास राहतो. आवर्जून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत संपर्क करा. नंबर आहेच माझा. मॅम आणि एक मिनिट श्रावणी, ओके. नक्कीच
मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत संपर्क करा. या विश्वास ठेवा, आज तुम्ही आहात त्यापेक्षा पुढच्या 45 दिवसामध्ये तुमचा जोही काही प्रश्न असेल त्यामध्ये आजपेक्षा तुम्ही आहात त्यापेक्षा तुम्ही पुढे निघालेले असाल. पूर्ण विश्वास देते तुम्हाला. मग तुमची मानसिकता असेल, नक्कीच जे काही असेल तुमचा प्रश्न प्रत्येक आयामावर तुम्ही बदललेले असाल. आणि हो, एक चॅलेंज असतं सेशन मध्ये. आज सेशन जॉईन करा, स्वतःचा सेल्फी घ्या. आज सेल्फी घ्या आणि पुढच्या 1 महिन्यानंतर स्वतःचा सेल्फी घ्या. फक्त माझ्यासोबत नियमित मेडिटेशन करा. जर स्वतःमध्ये बदल वाटला नाही ना, की वापस देईल तुमची एनर्जी एक्सचेंज तुमचं वापस देणार. हे सगळ्यांना चॅलेंज असतं. बोला श्रावणी. ताई, मला थायरॉइड आहे 5 वर्ष झाले. हा, ओके. सो आणि मी कुठली गोष्ट करते पूर्ण निगेटिव्हच होत जातं पूर्ण पूर्ण. आता जेव्हापासून माझं लग्न झालं ना, तेव्हापासून मला खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम येतात ते आजपर्यंत अगदी. आता 17 एप्रिलला 17 एप्रिल 2019ला माझं लग्न झालं. ओके. आता ह्या 17 एप्रिलला बरोबर 5 वर्ष कंप्लीट होतील मला. असा एक दिवस गेला नाही की म्हणजे टेन्शन नाहीये. हर दिन टेन्शन. ओके. श्रावणी, हा, बोला ना. नक्कीच सेशन जॉईन करा. तुम्ही आज आहात त्यापेक्षा स्वतःला खूप रिलॅक्स ओके. करसाल. पूर्ण विश्वास आहे. मी काय म्हणते, एक मिनिट. ताई, एक मिनिट. ताई, आणि मला बच्चू पण नाहीये. मी बच्चूसाठी पण खूप ट्राय करते. सो पूर्ण निगेटिव्ह होते. ओके. संध्या, हा. काय सांगसाल तुम्ही संध्या श्रावणीला? काय बोलताय? संध्या, तुम्ही श्रावणीला काय सांगसाल? अनम्यूट करा. मी नाही बोलणार आता. आत्मा नमस्ते मॅडम. येस, बोला. श्रावणीताई, मी तुम्हाला अगदी मनापासून 100% सांगते की तुम्ही जॉईन व्हा याच्या बॅच मध्ये. तुम्हाला माझी फ्रेंड आहे शर्वरी जाधव. ओके. सो अच्छा. तिने मला सांगितलं मॅम बद्दल, म्हणून मी हा कॉल मी अटेंड केला. ओके. हा. तर तिने खूप मला म्हणजे पॉझिटिव्ह सगळं सांगितलं. ओके. त्याच्यामुळे थोडं मला वाटलं की मी काहीतरी करू शकते. बरोबर ना? जर तुमच्या नाही, मनामध्ये मी हा सुद्धा प्रश्न आला ना श्रावणी, मी हा, सुद्धा बोला ना. तुम्हाला सांगते ताई, माझा स्वतःचा अनुभव. हा, मला खूप कॉन्फिडन्स रेकी सेकंड थर्ड मध्ये आता मी आहे. मला सेकंड ओके. डिग्री पर्यंत इतकं छान इफेक्ट आलाय ना. ओके. सुद्धा म्हणजे खूप प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे मला खूप शुगरचा प्रॉब्लेम तर मला पण आहे. अजून माझी शुगर पूर्ण म्हणजे क्युअर नाही झाली, पण आता मला बिना गोळ्यांनी माझी शुगर कंट्रोल मध्ये आहे. ओके. दुसरं म्हणजे मला पण खूप डिप्रेशनचा त्रास होता, टेन्शन आणि सतत निगेटिव्हिटी खूप वाढली होती राईट. लाईफ. तर त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे 90% मला फरक पडलाय. अगदी ह्या 1 महिन्यामध्येच मला इतका 90% फरक पडला अरे ना, वा. की थँक्यू. माझ्या आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. भले माझ्या ओके. आजूबाजूचं वातावरण एवढं अजून बदललं नसेल, पण मी हा. स्वतःमध्ये बदल झाल्यामुळे, माझा दृष्टिकोन बदलल्यामुळे ज्या गोष्टी म्हणजे मला स्वतःला जो त्रास होत होता, ओके. त्या त्रासामध्ये मला 90% फरक पडला. का? ओके. थँक्यू. मी माझ्या बाजूने तरी नक्कीच तुम्हाला सांगेल की तुम्ही फर्स्ट सेकंड डिग्री जॉईन करा आणि ओके. तुम्हालाही छान रिझल्ट येईल. ओके. अगदीच, नक्कीच. थँक्यू संध्या. थँक्यू श्रावणी. नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा आणि या. थायरॉइड वगैरे बऱ्याच जणांचा बरा झाला आहे. तुमचा सुद्धा येणार. तुम्ही किती इंटिग्रिटी मध्ये मेडिटेशन करता. बस आम्ही सगळं ग्रुपची एनर्जी आपल्या सगळ्यांसोबत आहे. आणि त्याला बेबीचा प्रश्न आपण सगळे म्हणून प्रार्थना करूया. आपण सर्व म्हणून प्रार्थना करूया. सगळ्या गोष्टी होतील. हा विश्वास ठेवूया. आपला नाही, बरोबर. विश्वास तो आपण बरोबर. पॉझिटिव्ह असू तेवढ्या त्या सगळ्या गोष्टी होणार आणि आपला विश्वास जिंकणार. तुमचा विश्वास किती आहे यावर सगळ्या गोष्टी होत असतात आणि आहेत ना, नाहीये तसं नाही आहे. बेबीज साठी सुद्धा रिझल्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण एवढ्या सगळ्या गोष्टी सेशन मध्ये जाहीर करत नाही आणि श्रावणी ओके. आज तुम्ही तरी जाहीररित्या बोलल्या. आम्ही हे जे सगळे विषय आहेत ना, आम्ही कधीच जाहीर बोलत नाही. संध्याला ओके.
आणि म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः नाही दिलं. कारण क्लासमध्ये आहेत असे अनुभव, की पीसीओडीचा त्रास असेल किंवा आहेत आतापर्यंत बेबीजसाठी सुद्धा रिझल्ट लागलेले आहेत. ओके ओके. तर याला मी मदत करत असते. आपण किती शेवटी काही गोष्टी भाग्याच्या म्हणूया, पण आपण आजचं सेशन काय म्हटलं आहे? आजचं सेशन आहे नशीब बदलवणारी ऊर्जा. मागून घेऊया ना ब्रह्मांडाकडून खूप विश्वासाने बेबी. बरोबर त्यासाठी बरोबर बरोबर बेबी का येत नाहीये आपल्याकडे या कारणांना आपण शोधूया. या कारणांची क्लिनिंग होईल आणि आपोआप गोष्टीला रिझल्ट येईल असा आपण विश्वास ठेवूया. बरोबर बरोबर. मी पण काही देव नाहीये. मी तुम्हाला शब्द देईल. मी देव नाहीये. पण आपण मात्र सर्व मिळून प्रयत्न करूया. ओके? बरोबर बरोबर. ओके. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? मग आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. ओके. आज आपण छोटंसं मेडिटेशन घेऊया मग. खरोखर खूप सारा उशीर झाला ना? शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा येणाऱ्या श्वासासोबत माझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत आहे आणि जाणाऱ्या श्वासासोबत हीच सकारात्मक ऊर्जा मी या ब्रह्मांडाला देत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आपला उजवा हात आपल्या डाव्या बाजूने असलेल्या हृदयावर ठेवा. शांतपणे आपल्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. शांतपणे आपल्या हृदयाकडे लक्ष द्या आणि आपल्या हृदयाची भाषा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. एक स्मित हास्य द्या. हृदयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. मी माझ्या शब्दांकडे लक्ष केंद्रित करा आणि हृदयाची हालचाल सुद्धा बघा. दुःख, वेदना, त्रास, तिरस्कार, अपमान, दुःख, दुःख, वेदना, त्रास, त्रास, तिरस्कार, वेदना, आता पुन्हा लक्ष हृदयाकडेच केंद्रित करा. मनापासून सॉरी म्हणा. सॉरी, सॉरी, सॉरी. सॉरी, माफ करा, माफ करा, माफ करा. आता पुन्हा प्रेम, प्रेम, प्रेम. हृदयाच्या हालचालीकडे पूर्ण लक्ष द्या. माया, आपुलकी,
आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. मनापासून म्हणा, माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. मी आनंदी आहे. माझ्या आयुष्यात मला जे जे हवं ते ते मिळत आहे. आनंद आनंद खुशी प्रेम सद्भावना आध्यात्मिकता मनशांती फक्त आणि फक्त प्रेम. आनंदी आनंद सर्वीकडे. 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 थँक्यू म्हणा हृदयाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. आभारी आहे आभारी आहे आभारी. आणि हळूच तुमचे डोळे उघडू शकता. फक्त 2 जणांना शेअरिंग करायला चान्स देईल. फक्त 2. हँड करा, कोणाला सांगायचं आहे कोणी पण सांगू शकता. हॅलो, हा उज्ज्वला बोलते. बोला. जेव्हा तुम्ही क्रोध आणि ह्या गोष्टी राग वगैरे बोलला तेव्हा हृदयाचे ठोके खूप असे कमी वाटले आणि जेव्हा प्रेम माया ह्या गोष्टी बोलला तेव्हा ते फास्ट होते, म्हणजे ते आवडते हृदयाला असं वाटलं मला. ओके, खूप छान. हृदय एकदम शांत वाटलं. ओके. सुरुवातीला आम्हाला बोल रिस्पॉन्स नव्हता ते. हा मी बोलू? हा बोला बोला. हा, निगेटिव्ह बोलताना तिथे काही जाणवत नव्हतं आणि पॉझिटिव्ह बोलताना हार्टबीट जाणवत होते. पॉझिटिव्ह हार्टबीट जाणवत होते म्हणजे हृदय आपल्याला आतून आहे ना एक उत्तेजना देतं, त्याचा एक रिस्पॉन्स आपल्याला दाखवतो. येस, खूप छान. तर आपल्याला आपल्या हृदयाची भाषा समजून घ्यायची आहे. हृदयाला काय आवडतं आपल्या हृदयाला खूप छान गोष्टी आवडतात. प्रेम आणि मायेनी आपुलकीने राहणे ह्या सगळ्या गोष्टी हृदयाला आवडतात, हो ना. आणि आपण तेच करावं. त्यासाठी आपल्याला आजचं सेशन घेतलंय मी. आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आता. हा, करायचं ना सगळ्यांना मेडिटेशन. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप छान. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. थँक्यू.